की पेशवे हे काही पहिले बाळाजी विश्वनाथ नव्हते. त्याच्या आधी 8 पेशवे स्वराज्यामध्ये 7 पेशवे झालेले होते. 1720 ते 1740 याच्या काळामध्ये हा बाजीरावांचा काळ झाला, ज्याला आपण पेशव्यातला एक उत्कृष्ट काळ म्हणू शकतो. त्या काळात चिमाजी अप्पा होते आणि बाजीराव पेशवे जे होते ते एकमेकांचे इतके घट्ट होते की त्यांच्या दोघांच्यातनं काही तुम्ही बदल करू शकत नव्हता. विश्वस्त श्री रमेश भागवत यांनी आज अभ्यासमंडळाच्या कार्यक्रमात पुण्याची रचना, पेशवाईची सुरुवात ते शेवट याबद्दल सर्वांना खूप छान अशी माहिती सांगितली. त्याचा हा भाग आपल्यासाठी. मी रमेश भागवत, देवदेवेश्वर संस्थानचा गेली 14 वर्ष मी विश्वस्त आहे. देवदेवेश्वर संस्थान ही नानासाहेब पेशव्यांनी पुण्याला दिलेली देणगी आहे. त्या संस्थांचा मी गेली 14 वर्ष विश्वस्त आहे. ब्राह्मण कार्यालय या संस्थेचा गेली मी 8 वर्ष विश्वस्त आहे. आणि अंबेजोगाई ट्रस्ट म्हणून आमचा एक ट्रस्ट आहे, जिथं आम्ही अंबेजोगाई भक्त निवास बांधलेला आहे, त्याचाही मी विश्वस्त आहे. हा माझा थोडक्यात परिचय सांगतो. मी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियर झाल्यावरती स्वतःचा व्यवसाय करत होतो मागच्या 31 मार्चपर्यंत. सगळ्यांचा जो विषय असतो तोच की पुढे त्या व्यवसायात कोण येणार, याच्यापेक्षा डिग्निफाईड शटडाऊन घेऊन आम्ही तो संपूर्ण व्यवसाय आता बंद करत आणलेला आहे. थोड्या दिवसात तो पूर्णपणे बंद होईल. आता आपण आपल्या विषयाकडे येऊया. आज आपण जो विषय घेतला तो खरं म्हणजे खूप मोठा विषय आहे. पेशव्यांचाही विषय आहे आणि पुण्याचाही विषय आहे. पुण्याच्या विषयाबद्दल बोलताना आपण किती जर मागं जायचं म्हटलं तर नागासिका म्हणून एक राणी होती, किंवा नागिका असं तिलाही म्हणतात. नागपूरला एक गुप्त वंश होता, त्यांच्यातली ती होती. तिने पहिल्यांदा आपल्याकडे जकार आणि नाणेघाट याची सुरुवात केली. त्यानंतर आपण पुढे जर आलो, नाणेघाटामध्ये तिने पहिल्यांदा मराठीतला शिलालेख तिथं लावलेला आहे, की तो आता म्हणजे आद्य शिलालेख असं आपण म्हणू शकतो. त्यात काय आपले मराठी शब्द आहेत असं नाही, पण त्या राणीने बराच काळ व्यवहार आपल्या महाराष्ट्राच्या या भागावरती राज्य केल्यासारखं केलेलं होतं. नंतर येतो तो यादवांचा काळ येतो. यादवांच्या काळामध्ये थोडी आपल्याकडे इथे डेव्हलपमेंट झाली म्हणा, पण तसं पुण्याकडं फार कोणाचं लक्ष नव्हतं. याला कारण असं होतं की पुण्याच्या तिन्ही बाजूला डोंगर आहे, त्यामुळे पुण्याला ॲक्सेसिबिलिटी अशी नव्हती त्यावेळेला. तर नागासिका राणीच्या काळीमध्ये काय होतं, घोडबंदर आणखी नालासोपारा ही जी बंदरं आहेत, ही बंदरं अत्यंत प्रामुख्याने त्या काळात मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी बंदरं होती. घोडबंदर हे नावाप्रमाणे पुढेही त्याच्यातनं आपण घोड्यांचा व्यापार चालायचा म्हणून त्याला घोडबंदर म्हणायचे. नालासोपाराचा सगळेजण त्याचा रेफरन्स डायरेक्ट त्या हिच्याशी नेऊन लावतात, रावणाच्या बहिणीशी शूर्पणखेशी, पण ते काही म्हणजे तसं काही रेकॉर्ड असंच काही नाही आहे आपल्याकडे त्याचं. तिथून पुढे आल्यावरती पुण्याच्या बाजूला चाकण हा जो आहे तो एक मोठा विकसित भाग होता. पैठण एक विकसित भाग होता. पैठणला जाण्याच्या रस्त्यावरती तेर नावाचं एक गाव आहे. त्या तेर गावाला जर आपण गेलात तर आपल्याला अत्यंत जुनं असं म्युझियम तिथं बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये रोमन बनणं एक बाहुली आणायचे. म्हणजे हा जो व्यवहार व्हायचा आपला तो त्या बाहुलीच्या स्वरूपात व्हायचा. तशीच ती बाहुली रोममधल्या म्युझियममध्ये पण आहे, असा त्याचा तो एक्सचेंज पॅरामीटर होता. आणि त्यावरच्या नाणेघाटामध्ये, त्याला नाणेघाटच म्हणतात, इथं प्रत्येकाने काहीतरी पैसे टाकूनच पुढे येणं. पैसे म्हणजे त्याच्यातनं आता काही लोक म्हणतात त्याला कोणी मोती टाकायचे, हे टाकलं जायचं, कारण युरोपामध्ये आपला व्यापार हा मोठ्या प्रमाणात त्या मार्गाने चालायचा. आणि साऊथकडचे व्यापार जे चालायचे ते खिद्रापूर नावाचं जे गाव आहे बिजापूरच्या इथं, त्या बाजूने चालायचे. अशी आपल्याकडे आता ही प्राथमिक उपलब्धतेची माहिती आहे. मिरजेच्या जवळ ना, मिरजेच्या जवळ म्हणजे नरसोबाची वाडी जी म्हणतो ना आपण, तिथं 18 किलोमीटरवरती खिद्रापूर नावाचं आहे. आणि त्या खिद्रापूरला तुम्ही गेलात तर जरूर गाईड घेऊन ते देऊळ बघा, कारण त्याच्या खालच्या बाजूला तिथे आतमध्ये खूप व्यापाऱ्यांची चित्र त्यांनी कोरलेली आहेत. त्यात निग्रो व्यापारी पण त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे कोण ट्रान्झिट करत होतं ते पुढे आदिलशाहीकडे गेलं. आपल्या विषयाकडे येताना आता पुढे आल्यावरती आपण जसं आपण पुढे येऊ इकडे पुण्याकडे, त्यावेळेला आपल्याला इसवी सन 800च्या ह्याच्यात यादवांचं हे होतं. थोड्याफार प्रमाणात आपल्याकडे काही लेणी करायचा प्रयत्न केला. ती लेणी म्हणजे पाताळेश्वराचं एक लेणं होतं. पर्वतीच्या पायथ्याला म्हणण्यापेक्षा पर्वतीच्या अर्ध्या रस्त्यावरती एक लेणं केलं, पण तिथं त्यांच्या असं लक्षात आलं की ती जागा फार ठिसूळ आहे, म्हणून त्यांनी ते लेणं सोडून दिलं. तिथलं अर्धवट लेणं त्याला दिसतं तिथं. त्याला चिंचिन तळं म्हणतात, किंवा काही लोकल भाषेत काही लोक म्हणतात. महत्वाचं जे आपल्याकडं उत्खनन जाण्यासारखंच आहे ते पाताळेश्वराचं एक मंदिर जे आहे ते त्या काळात
झालं असावं. तिथेही आपलं काही तिथनंही फारसं काही आपल्याकडे फार कोणाचं काही लक्ष होतं असं नव्हतं. 12व्या शतकातला पुढचा एक उल्लेख सापडतो म्हणजे आळंदीचा उल्लेख सापडतो. अलंकापुरी म्हणून जो उल्लेख आहे तो मिळतो. त्याच्यामध्ये त्यांनी आपली दिशा देताना असं सांगितलं की कुठे कुठे आहे म्हणजे हे अलंकापुरी आहे कुठे बाबा, तर नागेशाचं मंदिर आहे ते आपल्या इथं सोमवार पेठेमध्ये आहे. नंतर त्यांनी सांगितलं की चक्रदेवाचं मंदिर म्हणून ते इंदुरीला आहे आणि तसंच एक मंदिर आहे सिद्धेश्वराचं मंदिर जे आहे ते खेडला आहे आणि केशवराज म्हणून जे मंदिर आहे ते केशवराजाचं मंदिर मरकळला आहे. केशवराजाचं मंदिर हे खरं ज्ञानेश्वर महाराजांच्या आजोळचं मंदिर म्हणून धरलं जातं. ही लोकेशन त्यांनी सांगितल्या कारणानं त्यावेळेला एक पुण्याचा आपल्याला मोठ्या प्रमाणातला उल्लेख आपल्या डोळ्यापुढे येतो. तिथून पुढे पुण्याकडे येताना आपल्याला एक महत्वाचे 2 उल्लेख मिळतात. म्हणजे 1603 साली अकबराच्या नेतृत्वाखाली मुसलमानांची फौज पहिल्यांदा आली आणि त्यांनी सिंहगडाचं पूर्वीचं नाव होतं नरसिंह किल्ला, तो किल्ला त्यांनी जिंकून घेतला. हा उल्लेख आपल्याला मिळतो. अकबराने बहमनी राज्याचे सगळे तुकडे करून टाकले. त्याच्यामध्ये निजामशाह मध्ये आले, निजामशाह झाले, आदिलशाह झाले. नंतर इनायत म्हणून एक ही आली होती, शाही आली होती. ती फार काळ टिकली नाही. ती भुसावळच्या आणि नाशिकच्या भागामध्ये होती. आत्ताचा जो खानदेश भाग म्हणतो आपण त्याला. आणि तिकडे खालती कुतुबशाही होती. तर त्याच्यामध्ये निजामशाह आणि आदिलशाह या एकमेकांची इतकी रायवरी होती आणि त्याच्यात शहाजी महाराज नेहमी इकडून तिकडं जायचे की मी ह्याचा प्रयत्न करतो त्याचा प्रयत्न करतो. आणि शहाजींनी खरं म्हणाल तर एक फार मोठं धाडस दाखवून निजामशाहला मांडीवरती बसवून एक स्वराज्याचा काही प्रयत्न करता येतोय का, कारण तो 40 दिवसाचा निजामशाह त्यांनी मांडीवरती घेऊन राज्य करायचा मोठा प्रयत्न केला. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे काही, कारण इथल्या आपल्या ज्या काही पूर्वीच्या पद्धती आहेत त्याच्याप्रमाणे खूप लोकांचं असं होतं की ते फक्त फरमान जे मानायचे ते औरंगजेबाचं किंवा मुसलमानी सत्तेचं फरमान मानायचे. लोकल फरमानाला फार कोणी किंमत द्यायची नाही आणि महसुलाशिवाय कुठलेही राज्य चालत नाही. यामुळे खरं म्हणाल तर शहाजी महाराजांनी तो प्रयोग सोडला असावा. आपल्याकडे काही अथॉराईजचं रेकॉर्ड नाही. असं होता होता 1630 सालापर्यंत पुण्यावरती पहिली जी क्रूर नजर पडली ती मुरार जोगदेव या माणसाची पडली. त्यावेळेला आत्ताचं जे सूर्य हॉस्पिटल आहे तिथे हिसार नावाचा एक किल्ला होता. त्याला पांढऱ्या मातीचा किल्ला असं ते म्हणायचे. हिसार नावाचा तिथे किल्ला होता. पण त्या मुरार जोगदेवानी केलं काय तर त्या भागात आपल्याकडे कसबा पेठ एवढी जी पेठ होती म्हणजे आता कुंभार वेस आणखीन आपण ज्याला म्हणतो त्रिंबकराव डेंगळे पूल हा जो एरिया होता मधला, त्या एरियामधले जेवढे मिळतील तेवढे कापून टाकले त्यांनी. कारण आदिलशाह आणि निजामशाहचं एकमेकांच्यात भांडण होतं आणि पुणे परगाणा त्यावेळेला कोणाच्यात असा अखत्यारीत नव्हता. त्यांनी ते तोडून टाकली लोक आणि असं म्हणतात की मुंडक्यावरती त्यांनी ती डोकी लावली आणि तो इथनं निघून गेला. जाताना तो हिंदूच होता. त्यांनी जाताना आपली राजधानी किंवा आपलं जे काही हेडक्वार्टर आहे ते हलवलं सुप्याच्या जवळ, म्हणजे आत्ताचा आपला जो भुलेश्वरचा जो डोंगर आहे तिथं त्यांनी वस्ती केली आणि तिथनं त्यांनी आपलं राज्य घोषित केलं. असं होतं तर 1630 साली शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरीवरती. त्याच्या आधी काही वर्ष परत निजामशहाच्या माध्यमातून शाहू राजा यांना शहाजी महाराजांना 5 एरियाची जहागिरी मिळाली. त्यातले 5 म्हणजे 12 मावळाची जहागिरी मिळाली. त्यांना सुपे परगाणा म्हणजे सुपा आपलं पुन्हा त्याच्यामध्ये यायचं. नंतर शिरवळ त्यांना मिळालं आणि इतर 2 परगणे जे होते ते ह्याच्यातले होते म्हणजे आपला चाकणचा जो आहे तो एक परगणा होता. अशांची जहागिरी मिळाली त्यांना आणि मनसबदारी मिळाली. त्यांनी त्यामुळे शिवाजी महाराजांचा जन्म झाल्यावरती काही काळ ते पुण्यामध्ये होते. शिवाजी महाराजांचा पुण्याचा तसा जर संबंध आपण म्हणला तर तो एक 10 वर्षापर्यंतचा होता, 7-8 वर्षापर्यंतचा होता. पण नंतर परत शहाजी महाराजांना अटक व्हायची शक्यता निर्माण झाली आणि 2 शहांच्या मध्ये वाद सुरू झाले. म्हणून दादोजी कोंडदेवांनी जेव्हा त्यांनी जबाबदारी दिली होती त्यामुळे लाल महाल सोडून ते बहुतेक काळ शिवापूरच्या महालामध्ये राहायचे. शिवापूरला खालती एक देशपांडे वाडा आहे, तो अजूनही वाडा आहे. त्या वाड्यामध्ये ते राहायचे तिथे, कारण तिथनं पटकन स्वतःचं रक्षण करण्यासाठी, पळून जाणं शब्द चुकीचा आहे, स्वतःचं रक्षण करण्यासाठी सिंहगड कल्याण दरवाजाने जाण्यासारखा होता. पूर्वी गड आणि किल्ले हे या सगळ्यांना भयंकर मोठे आधारभूत वाटायचे, कारण आपल्याकडं त्याचे दरवाजे तोडण्याची टेक्नॉलॉजी नव्हती, ती पुढे इंग्रजांच्याकडे होती. त्यामुळे ते तिथं जायचे आणि तिथनं त्यांनी शिरवळमधनं मग शिवाजी महाराजांनी स्वतःचं राज्य केलं, तोडणाप हे केलं आणि नंतर ते राजगडला गेले. त्यामुळे शिवाजी महाराजांचा आपला जो काही संबंध आहे
आणि 1640 पर्यंत वगैरेचा आपला त्यांचा संबंध येतो. पुढे या सगळं जे होतं ते सुपे परगण्याखाली त्याच्यामध्ये उपलब्ध चाललेलं होतं आणि तिथनंच आपले व्यवहार व्हायचे. पुण्यामध्ये त्या काळामध्ये पुणे जे ओळखलं जायचं ते 3 यांनी ओळखलं जायचं. पुण्यामध्ये 3 आपण म्हणूया की त्यावेळेच्या प्रमाणे ओढे होते. एक होता अंबिल ओढा होता. अंबिल हा जो शब्द आहे हा कर्नाटकातला किंवा तेलुगू भाषेतल्या जवळपास 6 शब्द आहे. त्याच्यामध्ये एक पदार्थ असतो जो पदार्थ नेहमी कामगार लोक खातात शिजवून वगैरे, असं त्याचं एक रेकॉर्ड आहे. तो सगळा त्या कात्रज भागामध्ये किंवा त्याच्या शेजारी बसून जेवायचं, कारण तो जो ओढा होता तो ओढा संपूर्ण पुणे शहरातनं जायचा. तो जो सुरू व्हायची त्याची तो कात्रजपासून येऊन आता सुद्धा जो पूर आला होता आपल्याकडे काही दिवसापूर्वी तसाच तो यायचा आणि तो सारसबागेच्या इथनंही तिथनं पुढे जाऊन जाऊन तो पुढे जिलब्या मारुती नंतर काकाकुवा मॅन्शन या भागातनं जाऊन तो शनिवारवाड्याच्या पलीकडे जाऊन तिथे मिळायचा. नंतर एक माणिक नावाचा ओढा होता, तो म्हणजे दारूवाला पूल जो आपला आहे त्याच्या खाली होता. आणि नागझरी नावाचा एक ओढा आहे तो अजूनही उपलब्ध आहे, तो मंगळवार पेठेमध्ये होता. ही साधारणतः पुण्याची ओळख होती. पुण्याला 5 वेस होत्या. एक जी वेस होती ती मावळ वेस होती जी शनिवारवाड्याच्या बाजूची होती. त्याच्या पलीकडे एक जी वेस होती कुंभार वेस होती. कुंभार वेस म्हणजे आत्ताचा जो डेंगळे पुलाचा जो एरिया आहे तिथं होती. एक केदार वेस म्हणून होती. तुम्ही जर कोणी याला गेलात आपल्या कसबा गणपतीला तुम्ही गेलात तर कसबा गणपतीच्या शेजारी पलीकडे एक केदारेश्वराचं मंदिर आहे, तिथं ती केदार वेस होती. आणि तशीच एक वरच्या बाजूला वेस होती, पण त्याच्याबद्दल काही फारसं काही रेकॉर्ड नाहीये, म्हणजे पर्वतीच्या बाजूला जाण्याच्या ह्याच्यात, कारण तिथं सगळे बाबळीचं ह्याचं जंगल होतं. या ह्याच्यात पुण्याची वाढ सुरू होती 1600 मध्ये. 1670 1680 मध्ये पुण्यामध्ये फार काही मोठं घडत नव्हतं. एक कसबा पेठ होती. पेठ हा जो शब्द आहे आपल्याकडे आलेला हा फारसी शब्द आहे की जिथं बसून व्यापार केला जातो त्याला पेठ म्हणतात. त्यामुळे ती कसबा पेठ आपल्याकडे जी होती आणि त्याला पद्धत अशी होती की ज्या पेठा वसवायच्या त्याच्यामध्ये 3 प्रकारच्या लोकांना प्राधान्य असायचं. एक म्हणजे 12 बलुतेदारांच्या पैकी कुंभारांना प्राधान्य असायचं, कारण त्यांच्याकडनं जेवणाची भांडी मिळायची. शेतकऱ्यांना एवढं प्राधान्य नव्हतं कारण तो येऊन माल विकून निघून जायचा. दुसरं जे होतं ते तांबटांना प्राधान्य होतं. आणि तिसरं जे होतं हे न्हावी किंवा ही जी लोक म्हणतात यांना प्राधान्य होतं. पण त्या गावचा जो कोणी पाटील असेल किंवा त्या गावचा जो कोणी मनसबदार असेल तो त्याला परवानगी द्यायचा. त्यावेळेला अशी काळजी घेतली जायची की एका गावात 2 न्हावी आणि 2 हे परीट असता कामा नये, म्हणून त्या आपल्याला पूर्वीच्या गोष्टी आहेत की त्याची परवानगी घेतली जायची की तुला इथं हा मी व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे, त्याच्या बाबतीत तुम्हाला काय जो द्यायचा आहे तो टॅक्स त्याच्याकडनं वसूल केला जायचा. अशी सर्वसाधारण पद्धत होती. उतारपेठ आणि बाजारपेठ या 2 प्रकारच्या पेठा होत्या. उतारपेठ म्हणजे तिथं माल उतरवून दुसऱ्या ठिकाणी पाठवला जायचा आणि बाजारपेठ ही त्या एरियासाठी होती. अशी साधारण पुण्याची रचना होती. त्याच्यामध्ये कसबा पेठ ही प्रामुख्याने होती. नंतर मुसलमानांनी जाता जाता शाही पेठ केली होती, मुहियाबाद केली होती, मुरादाबाद केली होती. अशा एक 6-7 पेठा त्यांनी निर्माण पुण्याच्या बाजूला केल्या होत्या. त्या प्रत्येक राज्यकर्ता आला. आता शहापेठ होती, ती काही लोक म्हणतात शहाजी महाराजांनी वसवली होती, पण त्या पेठेचं जे डॉक्युमेंट आहे ते 1597 आहे. त्यावेळेला शहाजी महाराजांचा जन्म झाला नव्हता. तर अशा याच्यात त्या बहुतेक सगळ्या त्या मुसलमान सरदारांनी आणि ती जी लोक होती ती स्वतःच्या नावाने पेठा बसवायची, कारण त्याच्यामध्ये त्यांना त्यांची स्वतःची धार्मिक स्थानं करता यायची आणि त्या पेठेचा त्यांना महसूल मिळायचा. आपल्याकडच्या झालेल्या बहुतेक सर्व लढाया किंवा बहुतेक सर्व स्थित्यंतर ही फक्त महसुलासाठी झालेली आहेत. कोणीही कोणाच्या जागांसाठी इथं काही युद्ध केलेलं नाहीये. म्हणजे एखाद्याने जिंकलं म्हणून त्यांनी पुढे ताब्यात ठेवायचं असं नव्हतं. पुढच्या वर्षी मला महसूल देशील तो 10% वाढवून दे, अशा याच्यावरती पेशवाईच्या शेवटपर्यंत पण या स्वरूपात साधारणतः व्यवहार चाललेले होते. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जिजाबाईंनी कसबा गणपतीच्या जवळ तिथं गाडा सोन्याचा नांगर फिरवून, कारण त्या मुराद खानाने ते काही सगळं इथं वाटोळं केलं होतं, त्याच्यात लोकांना एक विश्वास वाटावा म्हणून त्यांनी सोन्याचा नांगर फिरवून तिथं त्यांनी जमीन सुपीक करून लोकांना आता तुम्ही इथं राहा. त्यावेळेला त्यांनी 8 कुटुंबांना पुण्यात आणून ठेवलं होतं. त्यातले एक ढेरे मुजुमदार सप्तर्षी, नंतर एक दुसरे जे होते ते ठकार होते. अशी एक 5-6 कुटुंब अजूनही कसबा पेठेमध्ये, कानडे होते त्याच्यामध्ये, ते अजूनही कसबा पेठेमध्ये कसबा गणपतीच्या बाजूला वास्तव्य करून राहतात. त्याच्यामध्ये धडफडे होते. असं होता कसबा म्हणजे यांनी खूप लक्ष घातलं शिवाजी महाराजांनी, नंतर जिजाबाईंनी खूप लक्ष घातलं आणि पुणे त्यावेळेला थोडंसं आपण म्हणू की असं वरच्या लेवलला, शहर या लेवलला
आलं नाही, ते कसबा या लेवलच राहिलं. ते साधारणतः 1680च्या 70 ते 80च्या मध्ये पुण्यामध्ये एवढं झालं. त्याच्यामध्ये एक तो लाल महालामध्ये शिवाजी महाराजांनी येऊन तो एक हे केला, शाहिस्तेखानाला उचकून लावलं. त्यानंतर चाकण हे आपल्याकडचं सगळ्यात मोठं केंद्र होतं, त्यामुळे तो माणूस सुद्धा इथनं पळून गेला, तो चाकणलाच गेला. नंतर औरंगजेबाचं बराच काळ आपल्या पुण्यामध्ये वास्तव्य होतं. त्याचं मुख्य जे वास्तव्य होतं ते जाखाईचा मळा म्हणून म्हणतात. तुम्ही सगळेजण जर कोणी भवानी पेठेकडे गेलात तर तिथं तो जाखाईचा मळा आहे आणि भवानी मंदिराच्या आजूबाजूला त्याची राहुट्या वगैरे होत्या. तो साधारणतः 3-3.5 वर्ष आपल्याकडे राहिला होता. त्याची एक दुसरी मोठी खूण म्हणजे शनिवारवाड्याच्या समोर, तुम्ही सगळ्यांना आता तुमच्या लक्षात असेल तर कुलकर्णी मोटर ड्रायव्हिंग स्कूल म्हणून तिथे एक ड्रायव्हिंग स्कूल होतं. त्याच्या पाठीमागे एक मशीद आहे. त्या मशिदीमध्ये औरंगजेबाच्या नातवाचं थडगं आहे. तो 11 वर्षाचा असताना गेला, त्यामुळे त्याचं थडगं तिथं आहे. त्या याच्यावरती म्हणजे तो एक औरंगजेबाचा पुण्यात असल्याचा फार मोठा एक आपल्याकडे पुरावा आहे. मध्ये काय झालं, अल्लाउद्दीन खिलजी हा जो आहे, हा अल्लाउद्दीन खिलजी मधल्या भागामध्ये औरंगाबाद देवगिरीपर्यंत येऊन गेला आणि नंतर त्या लोकांना कळायला लागलं की इथेही खूप सुबत्ता आहे, इथेही खूप पैसे मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे त्याची वर्णनं जर तुम्ही ओरिजिनल याच्यातनं बघितली तर त्यांनी काही कित्येक घोडे आणि गाढवं भरून दिल्लीकडे संपत्ती नेली. मग एक वेडा तुगलक म्हणतात, तर त्याला वेडा म्हणायचं की नाही हा डिस्प्यूटचा मॅटर आहे, पण तो तुगलक जो होता त्यांनी स्वतःची राजधानी आणली देवगिरीला आणि ती आणल्यावरती त्यांनी एक आपल्यावरती फार मोठं आक्रमण, धार्मिक आक्रमण पहिलं त्या तुगलकाने आपल्यावर केलं की सगळ्यांना सुफी संतांचे वेश घालून त्यांनी अख्ख्या भारतभर नाचवलं. त्यातला बडा अरब म्हणून एक होता, त्याला आता काही लोक बडा अरब म्हणून म्हणतात. तो 1365च्या नंतर आपल्याकडे आला होता आणि त्यांनी आपलं नागेश्वर आणि सोमेश्वर ही जी देवळं होती त्यातलं त्यांनी कॉम्प्रोमाइज करून एक देऊळ मला द्या असं करत तो छोटा सल्ला आणि बडा सल्ला हे 2 दर्गे आपल्याकडे झाले. ते त्या दोघाही भावांचे स्मृतिचिन्ह म्हणा किंवा काय आपल्या वादाचे मुद्दे आहेत. तो आत्ता कसबा पेठेमध्ये तो आहे, पण तो आला होता हे नाकारता येत नाही आणि त्यांनी या गोष्टी केल्या हेही नाकारता येत नाही. तो म्हणला की इथल्या लोकांना सुफी पद्धतीने आपण जास्त कन्वर्ट करू शकू म्हणून इथनं ते फार कर्नाटकापर्यंत कुठेही भागात ते गेले आणि त्याचं थोडंफार जे मावळातनं खाली उतरायचं जे होतं त्या दुर्गम भागात त्यांना काही जायला जमेना, कारण त्यांच्याकडे वरचा जो कोकण होता वरचा त्या भागातही त्यांना तुम्हाला खूप सुफी लोक तुम्हाला तिथं मिळतात. असा थोडासा आपला प्रवास होत गेला. आता आपण जे आलो त्यात आपण पेशवाई काळाकडे येऊया. हा पुण्याचा झालेला विस्तार आणि काय झालं हे आपण आता 1700 पर्यंत पुण्यात आलेलो आहोत. नानासाहेब पेशव्यांच्या आधी बाळाजी बाजीराव हे जे होते म्हणजे आमचे थोरले पेशवे जे होते बाळाजी पेशवा, तो जो होते ते कोकणामध्ये आपल्याकडे कोकणामध्ये उत्तर फिरंगी आणि दक्षिण फिरंगी असे आपल्याकडे 2 भाग पूर्वी कोकणामध्ये होते. म्हणजे वसई किंवा माहीम हा जो एरिया आहे मुंबईच्या या बाजूचा त्याला उत्तर फिरंगी म्हणतात आणि इकडचा जो भाग आहे त्याला दक्षिण फिरंगी म्हणतात. तर बाळाजी विश्वनाथ पेशवे हे श्रीवर्धनला होते. त्यांच्याकडे त्या भागातली देशमुखी होती. देशमुखी याचा अर्थ पाटील की नाही, देशमुखी याचा अर्थ 10 पाटलांना नियंत्रित करणारा माणूस. त्याच्यात देशमुखी सरदेशमुखी असे लोकांना किताब दिले जायचे. पाटलांच्यावरती मुख्यत्वे जी जबाबदारी असायची ती तुम्हाला हा मी भाग आता आखून दिलेला आहे, या भागातलं जे उत्पन्न येईल ज्याला आता आपण 7 बाऱ्याचा म्हणतो, 7 बारा तसा तो रेफरन्स होता. इतके पैसे तुम्ही आम्हाला द्यायचे, इतके पैसे तुम्ही तुमच्याकडे ठेवायचे, असा प्रकार त्याच्यामध्ये होता. तर आपल्याला एक दुसरी एक या सगळ्याला बाजू अशी होती कोकणातल्या लोकांना की मुरुडच्या इथे जो सिद्धी होता त्या सिद्धीने कोकणावरती भरपूर मोठं राज्य केलं होतं. त्याचं महत्वाचं कारण असं होतं की युरोपमध्ये आपण जर इकडनं मीठ आणि हे दिलं नाही तर ती लोक अक्षरशः तडफडून मरायची. मीठ आणि मिरी हा मोठा व्यापार आपल्या ह्याच्यात होता आणि तो देशमुखीची व्यापार बाळाजी विश्वनाथांचे वडील वगैरे कित्येक वर्ष करायचे. पण त्याच्यामध्ये तो सिद्धी दरवेळेला काहीतरी कारण काढून या लोकांना त्रास द्यायचा. त्यांनी बाळाजी विश्वनाथांच्या जवळच्या भावाला त्यांनी त्याच्यामध्ये समुद्रात फेकून दिलं. ते ऐकून बाळाजी विश्वनाथ, राधाबाई आणि 2 लहान मुलं आणि त्यांच्या 2 मुली असे करून 3-4 जण तिथनं निघाले श्रीवर्धनवरनं आणि ते आले चिपळूणला. चिपळूणला त्यांनी परत तिथे आपली स्वतःचे एस्टॅब्लिश व्हायचा प्रयत्न केला त्या बंदरामध्ये, कारण त्यांना हा व्यापार चांगला माहितीचा होता. पण तिथेही त्यांचा फार काही या माणसांनी हे लागून दिला नाही. आणि नंतर असं झालं की तिथं तेरचा एक घाट आहे, म्हणजे आता आपला परशुरामाचा जो घाट आहे तो शेवटी ते ओलांडून आले. आणि परशुरामाच्या देवळामध्ये पूर्वी ब्रह्मेंद्र स्वामी म्हणून असायचे. ते ब्रह्मेंद्र स्वामी खरं म्हणजे मूळचे याच्यातले विदर्भातले, ते म्हणजे आपलं खामगाव वगैरे त्या भागात त्यांचं मूळ गाव होतं. पण तिथं राहून ते फार मोठ्या प्रमाणात तिथं ते राहून लोकांना कर्ज द्यायचे. त्यांची उपासना पण तिथं होती खूप.
ब्रह्मेंद्र स्वामी म्हणून त्यांना म्हणाले. त्यांनी शाहूंना कर्ज दिलं होतं, सगळ्या मराठा सरदारांना कर्ज द्यायचे. तसे ते काही वेळेला, आता मांडोली हा जो आपला शब्द आहे तशा पद्धतीचं ते एकमेकांना नोकऱ्या देण्याचं पण त्यांच्याकडे भरपूर मोठं, त्यांच्या शब्दाला या भागामध्ये फार मोठा मान होता. म्हणून त्यांनी बाळाजी विश्वनाथांना जाधवरावांच्याकडे नोकरी दिली. तिथनं खरं म्हणजे पेशवाईची खरं म्हणजे थोडी सुरुवात झाली. ते आले सासवडला, त्यांच्याबरोबर भानू आले, आणखीन दुसरे जे आले त्यांच्याबरोबर ते पुरंदरे आले. असे तिघही ते एकमेकांचे जीवाभावाचे दोस्त करून ते सासवडपर्यंत आले. जाधवरावांच्याकडे बाळाजी विश्वनाथांनी नोकरी केली, ते सासवडला राहत होते. पण त्यांच्या असं लक्षात यायला लागलं की तिथं त्या लोकांना हे काही सहन विना, की हा कोणतरी असा बाहेरचा आलेला माणूस आहे. आणि त्याला ब्राह्मणांची परिस्थिती अशी होती की वरचं कपडे घालायचे न कपडे, पळी पंचपात्र घेतलेली ही माणसं कुठं आता या भागात आली आहेत, आणि ते दोन्ही करायचे, तलवारही चालवायचे आणि त्यांची लेखणीही चांगली होती. त्यामुळे खूप लोकांना त्यांना असं वाटायला लागलं की यांच्यावरती काहीतरी आपण आता नियंत्रण ठेवलं पाहिजे. म्हणून चंद्रसेन जाधव आणखी दोघांच्यात वाद होऊन की एक हरिण तू मारलंस का मी मारलं, याच्यामध्ये त्यांच्यात वाद होऊन त्यांनी बाळाजी विश्वनाथांना त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्यात एक थोरात म्हणून होते, दामाजी पंत थोरात, जे आपण सासवडकडनं जर इकडे पुण्याकडे तुम्ही यायला लागला तर वाघोलीच्या जवळपास त्यांची टेरिटरी होती. तिथं त्यांनी या दोघांनाही पकडून ठेवलं. म्हणजे थोरल्या बाजीराव पेशवे, चिमाजी अप्पा आणि त्यांना यांना. पण बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पा त्यांना म्हणले की, बाळाजी विश्वनाथ त्यांना म्हणले की तुम्ही जर मला पकडून ठेवलं तर तुम्हाला खंडणी जाणारं दुसरं कोण नाहीये. समूहातनं ते बाहेर पडले. पुढे त्याच्या पेढीचा संपूर्ण उद्ध्वस्त थोरल्या बाजीराव पेशवे आणि चिमाजी अप्पांनी केला आणि त्याचं नामोनिशाणही मिटवून टाकलं त्याने तिथलं. त्यातला तो पुढचा भाग आहे. ते सासवडला आले. सासवडला आल्यानंतर पुढे असा प्रकार व्हायला लागला. साधारण 1707 मध्ये वगैरे औरंगजेब गेला. नंतर ताराबाई वगैरे यांच्यामध्ये फार वाद सुरू झाले. म्हणजे तारा राणींच्या बाबतीत आपल्याला एक गोष्ट सांगता येईल की त्या बाई अत्यंत धडाडीच्या होत्या. त्यांनी वाळणेशी ताराबाईंचा आणखी शाहूंचा एक तह करून दिला. त्याच्या आधीमध्ये शाहूंना सोडवून आणण्यासाठी ते दिल्लीपर्यंत गेले. त्याच्यात खूप डिस्प्यूट आता लोकांनी शोधलेले आहेत की त्यांनीच खरं सोडवलं का काय केलं. पण बाळाजी विश्वनाथांनी त्यात मोठा रोल घेतला. एक 1710 किंवा 1711 मध्ये त्यांनी थोरले बाजीराव पेशवे त्यांच्याबरोबर होते. दिल्लीला जाऊन त्यांनी चौथाई आणि देशमुखी असे आणले. चौथाई म्हणजे 25% हिस्सा आणि देशमुखी म्हणजे 10% हिस्सा. असा तो 35, त्या 25 वरती 10% म्हणजे 27.5% तो हिस्सा होतो. बाळाजी विश्वनाथांनी आत्ताची रेव्हेन्यू सिस्टीम जी आहे त्याला पॅरलल एक त्या काळात रेव्हेन्यू सिस्टीम बनवली. त्याच्यामध्ये 96 पैशाचा हिशोब व्हायचा. 1696 म्हणजे 16 आण्याचा रुपये आपण जो म्हणतो ते, आणि 4 पैसे मुद्दलात त्यातले राहायचे. त्यांनी शाहूंच्याकडे आल्यानंतर पुढे पुढे त्यांचा स्वतःचा इतका त्या शाहूंशी व्यवहार वाढला आणि त्यांचा व्यवहार बघून शाहूंना असं वाटायला लागलं की हा माणूस आपल्या पुरता आपल्याकडे पाहिजे. त्यांनी औरंगजेबाशी जो करार केला होता शाहूंना सोडताना, शाहू आणि यांना सोयराबाईंना सोडताना जो करार केला होता, त्या करारामधला एक मुद्दा असा होता की ज्या वेळेला मुघल सल्तनतीला फौज सैन्य लागेल त्यावेळेला शाहूंनी सैन्य पाठवायचं. शाहूंच्या दरबारामध्ये त्यावेळेला औरंगाबादला शाह मुल्कम म्हणून त्याचा जो मुलगा होता त्याला असं वाटायला लागलं की आता औरंगजेब मेला तर आपण दिल्लीवर जाऊन चढाई करूया आणि दिल्ली आपल्या ताब्यात घेऊया. याच्यामध्ये त्यांनी शाहूंच्या दरबारामध्ये असा प्रश्न पडला की आता ही सेना घेऊन जाणार कोण. तथाकथित त्यांच्या याचे जे काही सरदार होते ते कोणी एवढं मोठं धाडस करायला तयार नाहीत. तर ते धाडस बाळाजी विश्वनाथ पेशव्यांनी केलं. त्यांनी सांगितलं की मला तुम्ही सेना करते हा किताब द्या, आणि मला त्यावेळेला अशी पद्धत होती की तुम्ही जर सेना करते किंवा जर काही मोठे सरदार झालात तर तुम्ही जो काही लूट आणाल त्या लुटीमधला हिस्सा ठरवला जायचा. तर त्यांनी 25,000ची फौज घेऊन मी जाईन असं सांगितलं. आणि औरंगाबादच्या जवळ एक तिथं सातारा नावाचं गाव आहे, खंडोबाचं देऊळ आहे, तिथं त्यांचा मुक्काम पडला. पुढे काय त्यांच्या सुदैवानी किंवा कशाच्या यानी ते काही युद्ध झाली नाहीत आणि तिथनंच ते परत आले. ते आल्यावर त्यांचं वजन दरबारामध्ये इतकं वाढलेलं होतं की हा माणूस आता फारच आता म्हणजे वरच्या उंचीवर जायला लागलाय, त्याचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असं इतरांच्या डोक्यापुढे यायला लागला. त्याच्यामध्ये एक बारीक घटना अशी घडली की पेशवे हे काही पहिले बाळाजी विश्वनाथ नव्हते. त्याच्या आधी 8 पेशवे स्वराज्यामध्ये 7 पेशवे झालेले होते. त्यातले मोरोपंत पिंगळे म्हणून जे पेशवे होते त्यांना इकडच्या लोकांनी उचललं कान्होजी आंग्र्यांनी डिस्प्यूटमध्ये आणि त्यांना लोहगडच्या किल्ल्यामध्ये बंदिस्त केलं. त्यावेळेला परत बाळाजी विश्वनाथांनी स्वतःची एक खेळी केली की तुम्ही मला जर पेशवा करणार असाल तर मी त्याला सोडवतो. कारण कान्होजी आंग्रे जी कोकणी भाषा यायची तीच भाषा बाळाजी विश्वनाथांना यायची.
आणि त्यांचा पूर्वीचा एकमेकांचा परिचय होता. कारण श्रीवर्धन आणि अलिबाग मधलं जे अंतर आहे ते इतकं कमी होतं. त्यांनी परत निगोसिएशन करून त्या याला कान्होजी आंग्र्यांना शाहूंच्या सेवेमध्ये आणलं आणि यांना सोडवलं. त्यामुळे त्यांना ती पेशवाईची वस्त्रे मिळाली. ती साधारणतः 1717 मध्ये त्यांना वस्त्र मिळाली. तर ती 1713 मध्ये ती वस्त्र जी मिळाली ती आपल्या मांजरी गावामध्ये मिळाली. मांजरी गाव हा जो प्रकार आहे तो माद्री राणीच्या नावावर नाही. आपण जी याची राणी म्हणतो आपल्या महाभारतातली खूप ठिकाणं आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा नगर जिल्ह्यामध्ये आहेत. पारनेर जे आहे ते पराशर ऋषींचं आहे. पाथर्डी जे आहे ते पार्थ रडी जिथं अर्जुन रडला ते आहे. नेवासा जे आहे तिथं त्या याचं मंदिर आहे. कृष्णाचं आणखीन याचं दोन्ही रूप असलेलं मोहिनीराजाचं मंदिर आहे. ही सगळी आपल्या महाभारताशी निगडीत खूप. आणि नाशिकच्या पुढचा भाग आहे तो रामायणाशी निगडीत आहे. त्याचा काही तथ्याचा भाग मला माहित नाही, त्याच्याकडे काही आपण जात नाही, पण असं थोडीफार त्याची रचना आहे. कारण सिद्धटे गणपतीच्या खाली त्या अंबा आणि अंबलिका म्हणून आहेत की ज्या त्या यांनी सोडवून आणल्या होत्या. हा तसं म्हणजे आता ते किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही ठेवायचा हा काही आपला विषय नाही आजचा. नंतर काय झालं, त्यांना सासवडला असं लक्षात यायला लागलं. खरं सासवड हे ठिकाण का, तर तुम्ही आता जर पुण्यावरनं मिरजेकडे जाणार तर रेल्वेचा रूट बघितलात ना, तो जसा जातो तसाच त्या रूटने पूर्वी इंग्रजही गेलेले आहेत आणि ही लोक जायची. कात्रजचा घाट हा फक्त बैल आणखी जनावरांसाठी होता. दुसरं पुण्यात यायला कुठलाही मार्ग नव्हता आणि पुण्यात येण्याची कोणाला आवश्यकता पण नव्हती. कारण ते सातारावरनं जे निघायचे ते निरेकडनं सासवडकडनं येऊन पुढे तिथनं याच्या खाली आलं की इकडं रावणगाव लागतं आपल्याला. रावणगाव दौंड करून ते नगरच्या मार्गाने दिल्लीकडे जायचे. कारण त्या प्रत्येक गावामध्ये दिल्ली दरवाजा पूर्वी एक असायचा. औरंगाबादला होता, नगरला होता. पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की या सगळ्या सरदारांना येऊन आपल्यावरती हल्ला करणं सासवडला खूप सोपं आहे. कारण पलीकडे सुपं होतं, बारामती होतं, इंदापूर होतं या सगळ्या गावातनं. म्हणून त्यांनी सेफर साईड म्हणून ते पुण्यामध्ये आले. कसबा पेठेमध्ये धडपळे वाडा होता, त्याच्यामध्ये पहिल्यांदा हे पेशवे कुटुंब येऊन राहिलं याच्यामध्ये. त्याच्या आधी 1720ला नानासाहेबांचा मृत्यू झाला सासवडला. त्यांची इथं समाधी आहे करा मंदिराच्या शेजारी. आणि बाजीराव पेशव्यांना त्यांनी खूप चलाखी करून म्हणा काही करून त्यांना पेशवाई मिळू नये अशा लोकांचा प्रयत्न होता. पण 17 एप्रिल 1720ला त्यांना मसूर म्हणून कराडच्या जवळचं जे गाव आहे तिथं त्यांना पेशवाई मिळाली. आणि त्यांनी मग याच्यातनं असं ठरवलं की आता आपण पुण्याकडे हळूहळू जाऊया. आणि बाळाजी विश्वनाथांच्या काळातच ते पुण्याकडे आलेले होते. ते धडफळे वाड्यामध्ये पहिल्यांदा राहिले. 1713ला बालाजीरावांच्या म्हणजे राधाबाई त्या केदारेश्वराच्या मंदिरात जायच्या, जे पुढे कसबा गणपतीचं मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याची कागदपत्र आपल्याकडे तशा स्वरूपात उपलब्ध आहेत. 1720 ते 1740 याच्या काळामध्ये हा बाजीरावांचा काळ झाला, ज्याला आपण पेशवाईतला एक उत्कृष्ट काळ म्हणू शकतो. त्या काळात चिमाजी अप्पा होते आणि बाजीराव पेशवे जे होते ते एकमेकांचे इतके घट्ट होते की त्यांच्या दोघांच्यातनं काही तुम्ही बदल करू शकत नव्हता. म्हणजे त्यांचा दोघांचा जो काही मत असेल तेच मत राज्याचं होतं. आणि त्या दोघांनी भरपूर या भागामध्ये आपली स्वतःची सत्ता उपलब्ध केली. लोकांना त्यांनी पारखून घेतलं. जे कन्व्हेन्शनल लोक आले नाहीत त्याच्यावरती दुसऱ्या लोकांना त्यांनी उभं केलं. शिवाजी महाराजांनी पानशेतच्या कडनं इकडं वरती कोकणात जाणारा जो रस्ता आहे त्यातले सरदार निवडले होते, तानाजी मालुसरे वगैरे. पण बाजीराव पेशव्यांनी पानशेतच्या म्हणजे आपल्या इकडच्या खडकवाडी वगैरे जो एरिया आहे त्या भागातले सरदार बाजीरावांना मिळाले. हा ऐकवायला कोइन्सिडन्स असेल किंवा त्यांचं हे झालं असेल, पण त्या भागातले सरदार त्यांनी पहिल्यांदा नेमले आपल्या फौजेमध्ये. त्याच्यामध्ये एक मध्ये घटना अशी झाली की या लोक इतके चाणाक्ष होते, बाळाजी विश्वनाथ, बाजीराव वगैरे. त्यांच्या चाणाक्षपणाच्या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे बाळाजी विश्वनाथांनी धूळपेटी तयार केली. धूळपाटी याचा अर्थ म्हणजे रिकाम्या पाटीवरती समुद्राकडची वाळू पसरायची आणि काडीने त्याच्यावरती अक्षरं गिरवायची. त्यामुळे पुढे तुम्हाला भरपूर कारकून जे उपलब्ध झाले सगळ्या संस्थानिकांच्याकडे, त्याचं मूळ कारण ते होतं. आणि दुसरी यांच्याकडे एक चांगली गोष्ट लक्षात आली की अरेबियन घोडे जे यायचे आपल्याकडे ते माणसापेक्षा जास्त पाणी प्यायचे, त्यांची उंची जास्त असायची. आणि दुसरं महत्वाचं होतं ते चारा खूप खायचे, त्यामुळे त्यांच्या मुवमेंटला खूप मर्यादा होत्या. त्यामुळे त्यांनी भीमतडी तट्टाची जी होती ती त्यांनी उभी करून शिवाजी महाराजांचा सर्जिकल स्ट्राईक हे जो होता गनिमी कावा जो होता तो जमिनीवरचा होता आणि बाजीरावांचा जो गनिमी कावा होता तो घोड्यावरचा होता किंवा तट्टांवरचा होता. त्याच्यात ते क्रॉसबीडमध्ये त्याने तयार केलं. तुम्ही जर पावसाचा अभ्यास केलात तर तुम्हाला पिरंगुटच्या इथं जेवढा पाऊस मिळतो त्याच्यापेक्षा निम्मा पाऊस तुम्हाला कोथरूडला मिळतो, त्याच्या निम्मा जो पाऊस आहे तो हडपसरला मिळतो.
आणि त्याच्या पुढे जो आहे तो भीमा खोरं म्हणतात त्याला. भामा आणि या नदीचं जे खोरं आहे त्याच्यामध्ये जे गवत उगवतं ते घोड्याला पोषक असतं असा त्यांनी विचार करून, म्हणजे माधवरावांच्या काळात पुढे त्यांनी काही काही गावांना हुकूम दिलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीत गवत कापायचं नाही, सरकारांचं गवत म्हणून ते ठेवायचं. सिद्धटेक वगैरे हा सगळा जो भाग आहे त्याच्यामध्ये. तर 1720 पासून ते 1740 मध्ये 2-4 महत्वाच्या घटना घडल्या. एक घटना घडली म्हणजे बाजीरावांचा सगळ्या भारतभर दबदबा तयार झाला. त्यांनी अत्यंत चलाखीने चपळाईने भरपूर युद्ध केली. त्या युद्धांमध्ये त्यांनी विजयी मिळवला, अपराजित ते राहिले. त्यात पालखेडच्या लढाईचं एक विशेष आहे. भोपाळची मोठी लढाई झाली, नंतर अंबडशाह बंगला ते भेटले, त्याला त्यांनी सोडवून तिथली एक ती मोठी लढाई झाली. या लढायांमधनं चालू झालं. तसं चिमाजी अप्पांची पण उत्तम अशी कामगिरी चालू होती. चिमाजी अप्पांनी जे काही केलं ते खरं म्हणजे हॅट्स ऑफ आहेत. बाजीरावांच्याच तोडीचं त्यांनी काम केलं की त्यांनी वसई आणि हा जो भाग आहे हा मुक्त केला. नाहीतर 1962 उजाडला आपल्याला गोवा मुक्त करायला, तोपर्यंत ते तसंच राहिलं असतं. जे याच्या पलीकडचा भाग, मुंबईच्या पलीकडचा दमणपर्यंतचा भाग हा कायम त्यांच्याच हातात जायला असतो पोर्तुगीजांच्या. त्याला त्यांनी उत्तर फिरंगा मुक्त केला असं म्हणलं. त्यासाठी त्या माणसाने 2.5 वर्ष जवळजवळ त्या भागात त्यांनी राबता ठेवला होता. खूप बारीक बारीक डिटेल आहेत त्यातली, की बाजी रेठरे म्हणून तिथे गेले वगैरे. तो सगळा छोटा याचा भाग आहे. एवढ्या याच्यात काय आपण आता जायला नको. तर 1741 नंतर 1740ला आता मस्तानींचा जो काय उल्लेख आपल्याकडे येत असतो नेहमी, तो मस्तानी बाईसाहेब आणि बाजीराव साहेबांचा उल्लेख जो आहे तो साधारण 2.5-3 वर्षाच्या काळामधला आहे. त्यांच्यात ती काही फार मोठ्या प्रमाणात त्या होत्या असं नाही. आणि पेशवे कुटुंबियांना त्यांना अजिबात आकस नव्हता. म्हणजे त्यांनी मस्तानीच्या मुलाला शिक्षण दिलंय, मस्तानीच्या मुलाची सर्व व्यवस्था लावली हो, गुंज केली आहे. तो जो आकस होता, आता देशस्थ कोकणस्थ या वादात जर जायचं ठरलं तर त्याच्यातला तो एक मोठा भाग होता त्यातला. तर काय आपल्याला मान्य करायला हवा. इथं मृत्युंजयेश्वराचं देऊळ आहे. त्या मृत्युंजयेश्वरच्या देवळाच्या पलीकडे थोरात उद्यान तुम्हाला सापडतं. ते थोरात उद्यान म्हणजे मस्तानीबाई साहेबांचा बंगला होता. इथे बंगला म्हणजे बंगली असं राहण्याची व्यवस्था होती. आपल्याकडे खरं म्हणजे पानिपतापासून परत येस्तोवर कुठेही वाडे बिडे असं काही फार मोठ्या असण्याची काही कारणं नव्हती, कारण आपल्याला त्याचा तो आवडही नव्हती ना आपल्याला ते कळतही नव्हतं त्याचं. म्हणजे आपली घरांची पद्धत नॉर्मल होती. जोपर्यंत आपण उत्तरेत जात नव्हतो तोपर्यंत आपल्याला त्या वाड्या वस्त्या या लेवलपर्यंतच होतो असं आता सांगतात. त्याचं रेकॉर्ड आहे, पण ते किती खरं मानायचं आणि किती खोटं मानायचा प्रत्येकाच्या ज्युडिक्शनचा भाव आहे. की मस्तानीच्या त्या मस्तानीबाई साहेबांना घेऊन ते एकदा श्रावण महिन्यामध्ये त्या याच्या देवळामध्ये गेले, मृत्युंजयेश्वराच्या देवळामध्ये गेले. आणि तिथं जे काही गुरुजी होते ते म्हणले, या यवनीला मी काही हे सांगणार नाही, पूजा सांगणार नाही, किंवा तिला मी अभिषेक करायला सांगणार नाही, आम्ही रुद्र म्हणणार नाही. ते बाजीराव म्हणले, तुम्ही नका रुद्र म्हणून, मला लहानपणापासून रुद्र येतो. आणि त्यांनी ती पूजा केली. तर ते कृष्णदेव म्हणून जे गुरुजी होते ते तडतडत गेले शनिवारवाड्यावरती. राधाबाईंना त्यांनी सांगितलं की तुमच्या मुलांनी आज यवनीच्या माध्यमातून पूजा केली, तर ते काय आम्हाला मान्य नाही. त्या म्हणले, अरे बाबा तुझं नशीब थोरे, त्याच्या हातात तलवार नव्हती, ना तू सांगायची वेळ झाली नसती. हे रेकॉर्डेड आहे, म्हणजे त्यात चुकीचं काही नाही. ही लोक पुरोगामी किती होती बाजीराव वगैरे, तर त्यांनी स्वतःचं सोयर सुतक विकलं होतं. राजमाची कर्ज आहेत, त्यांना 10,000 रुपये वर्षाला त्यांनी ठरवलेले होते की आमच्या घरात जर काही घडलं, नवीन मुलगा जन्माला आला, कोण मेलं, काय झालं, या सगळ्याची जबाबदारी राजमाची कर्ज तुमची आहे. आपल्या धर्मामध्ये ती प्रोव्हिजन आहे. एका मोठ्या लोकांच्या समोर बसून, म्हणजे कुठल्या तरी शंकराचार्यांच्या समोर बसून तुम्ही असं सांगू शकता की मी सोयर सुतक माझं विकलेलं आहे, आता माझा त्याच्याशी काही, माझ्या गोत्राशी आणि माझ्या याच्याशी काही संबंध नाही. हल्ली लोक सहज सोडून देतात, त्यावेळेला प्रोव्हिजन होती. ते राजमाची कर्ज होते, त्यांच्याकडे त्यांनी दिलं होतं. इतकी पुरोगामी ती लोक होती, विचार करणारी, की आम्हाला युद्धावरती पाळणं शक्य होणार नाही अशा याच्यात होती ती. चिमाजी अप्पाने 28 एप्रिलला बाजीराव साहेबांचा अंत झाला रावेरखेडीला. त्याच्यामध्ये घरातला डिस्प्यूट जसा होता तसा अत्यंत पळापळीने केलेलं, कित्येक किलोमीटरची धावपळ करायची, खायला काही नसायचं. इथं काय ते मिलेट्स असलं काही नव्हतं. जे रस्त्यात मिळेल ते खायचं. त्याच्यात नॉनव्हेज आलं, साधं आलं, सगळं चालायचं. त्यामुळे यांच्या कोणाच्या शरीरयष्टी फार मजबूत होत्या वगैरे असं तुम्ही डोक्यातनं काढून टाका. हे सगळे 5 फूट 3 इंच, 5 फूट 4 इंचाच्या जवळपास होते. 60-65 किलोच्या वरती त्यांची वजन नव्हती. फक्त धाडस हे त्यांच्या अंगात मोठं होतं. त्या धाडसाच्या पोटी बाजीरावांनी अख्ख्या भारतभर त्यांनी प्रवास केला. एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, आणि बाजीरावांच्या पुढे येऊ आपण. राधाबाई म्हणून बाजीरावांच्या आई होत्या. त्या म्हणल्या मला काशीला जायचंय. तर बाजीरावांनी एक फक्त त्यांच्याजवळ पत्र दिलं की प्रत्येक मनसबदारांनी येऊन, शत्रूच्या मनसबदारांनी येऊन सुद्धा राधाबाईंना नमस्कार करून सांगितलं की गेल्यावर तुमच्या मुलाला कृपा करून एवढंच सांगा
मी तुमची व्यवस्था चांगली ठेवली होती, नाही तो कधी येऊन आम्हाला गळा कापेल. एवढी दहशत त्यांनी उभी केली होती. त्यांनी हिंदूंना एकत्र करायचं खूप मोठं काम केलं होतं. जयपूर आणि उदयपूरमध्ये त्यांनी समझौता घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता आणि मुघलांच्या विरुद्ध तुम्ही उभे राहा असं सांगायचा त्या बिचाऱ्यांनी बराच प्रयत्न केला. पण आपल्या ट्रॅडिशनल पद्धतीवर आणि इथल्या लोकांनी नाही ऐकलं तर तिथले कोण ऐकणार होते. पण त्यांनी चांगली माणसं मिळवली. राणोजी शिंद्यांना मिळवलं, मल्हारराव होळकरांना मिळवलं. मल्हारराव होळकरांना मिळवल्या कारणाने त्यांना रावेरखेडीच्या बाजूनी याचा जायचा नवीन रस्ता आपल्याला ओपन झाला दिल्लीकडे जाण्याचा. त्याच्या आधी जो रस्ता होता तो सुरतकडनं जायला लागायचा आणि त्याच्यावरती औरंगजेबाची ठाणी होती, लोकांची ठाणी होती. जळगावकडनं कुठेही तुम्हाला नर्मदा ओलांडता यायची नाही. ती नर्मदा ओलांडण्यासाठी रावेरखेडीच्या बाजूचा जो भाग आहे, धुळ्याच्या जवळचा बेटावरच्या पलीकडचा तो भाग असा आहे की तिथे घोड्याच्या छाती इतकंच पाणी कधी नर्मदा हे करताना यायचं. त्याच्यामुळे त्यांचा विषमज्वराने मृत्यू झाला. आता काय ते रोग कुठला होता काही सांगता येत नाही. पण त्यात ते 28 एप्रिल 1740 साली गेले. ते दोघंही भाऊ इतके एकमेकांच्या जवळ होते की चिमाजी अप्पा सबसिक्वेंटली पुढे 6 महिन्यांनी पुण्यामध्ये गेले. त्यांची ओंकारेश्वरावर समाधी आहे. तिथं त्यांच्या अन्नपूर्णाबाई म्हणून त्यांच्या ज्या पत्नी होत्या त्या त्यांच्याबरोबर सती गेल्या. त्या पेशवे घराण्यातल्या पहिल्या सती. असं काही सर्रास कोणी सतीविधी जात नव्हतं. व्यवस्थित लोक विचार करून जायची. पण अन्नपूर्णाबाई त्यांच्याबरोबर सती गेल्या होत्या. तिथनं पुढे 1740च्या नंतर 1740 ते 1761 ही परत 21 वर्षाची कारकीर्द जी मिळाली ती नानासाहेब पेशव्यांना मिळाली. त्यांना पहिल्या याच्यापासून म्हणजे जसं एखाद्या मार्केटिंग कंपनीमध्ये आपण ठरवतो की एका मुलाला आपण चांगलं करू, हे करूया, याचं शिक्षण देऊया, त्याचं शिक्षण देऊया, तसं नानासाहेबांना पहिल्यापासून बाजीरावांनी बाळाजी विश्वनाथांच्या काळापासून शाहूंच्या दिमतीला ठेवलं होतं. त्यांना ठेवलं होतं साताऱ्यामध्ये. त्यांना एक त्याला पंडितराव म्हणून एक किताब होता त्यांना. आणि मखलाशी हा शब्द जो आपण ज्या पद्धतीने वापरतो त्या पद्धतीने तो नसतो. मखलाशी हा इतिहासामध्ये जो शब्द असतो तो असा असतो की जो शिफारस करतो, तो आलेल्या अर्जाची शिफारस करून जो त्या मोठ्या हुद्देवाल्या माणसाकडे मांडतो त्याला मखलाशी करणं असं म्हणतात. तसे त्यांच्याकडे मखलाशी करायची जबाबदारी होती. ती जी होती ती सातारामध्ये होती. याचं 2 कारणं मोठी होती की या सगळ्यांना पेशव्यांना पूर्ण कल्पना होती की आपण राजकारणातले अत्यंत नौखे आहोत. इथले डावपेच आपल्याला माहित नाही, इथल्या पद्धती आपल्याला माहित नाही. त्यामुळे आपल्याला तिथं कोणतेही समजावून घेणारा माणूस पाहिजे, तो आपल्या घरातला पाहिजे. म्हणून नानासाहेबांनी त्यांनी तिथं ठेवलं होतं. नानासाहेबांना सहज पेशवेपद मिळाल्यानंतर नानासाहेबांचं पुण्यावरती अत्यंतिक प्रेम होतं. पुण्यामध्ये त्यांनी 32 बागांची स्थापना केली होती. माणिक बाग म्हणतो आपण, फडके बाग म्हणतो, या सगळ्या बागा त्यांच्या काळात आल्या. त्या चिमाजी अप्पांच्या काळामध्ये एकमेव मंदिर उभं केलं होतं म्हणजे ते ओंकारेश्वराचं. ते त्यांचे जे धार्मिक हे होते, गुरु होते भट म्हणून, त्यांच्या शिवराम भट जे होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ते मंदिर त्यांनीच तो खरं धार्मिक आधार देऊन मंदिर उभं केलं होतं. आणि तिथंच चिमाजी अप्पांची आणि चिमाजी अप्पांच्या याची बायकोची समाधी आहे अन्नपूर्णाबाईंची. त्या शिवराम भटांनी दुसरं त्यांची आत्ताची समाधी आहे ती इकडे याच्यामध्ये औंध गावामध्ये याचं जे मंदिर आहे शंकराचं, तिथं चिमाजी अप्पांच्या त्या गुरूंची समाधी आहे. ते पेशव्यांचे धार्मिक आधारस्तंभ होते. पुढचा इतिहास तो म्हणजे ते आता मंदिर कोणाकडे गेलं वगैरे हा सगळा वेगळा आहे त्यातला. कारण मधल्या काळामध्ये कोणच बघत नसताना जो कोण बघत होता त्याच्या नावावरती मंदिरं झाली. पण पेशव्यांचं पहिलं मंदिर ते होतं. नानासाहेब पेशव्यांना त्या पत्नी ज्या होत्या त्या गोपिकाबाई म्हणून होत्या. त्या होत्या रास्ते फॅमिलीतल्या, म्हणजे रास्ते म्हणजे गोखले फॅमिलीतल्या त्या होत्या. जे रास्त व्यवहार करणारे म्हणून रास्ते. त्यांचं लग्न झाल्यानंतर त्या वाईला त्यांनी खूप महत्व निर्माण झालं होतं. रास्ते सरदार तयार झाले आणि नानासाहेबांनी पहिल्यांदा पर्वतीवरती मंदिर बांधलं. त्या काळामध्ये मोठे वाद सुरू झाले होते की शैव आणि वैष्णव हा मोठा जो वाद होता त्या वादाचा परिणाम म्हणजे शंकराचार्यांनी असं सांगितलं की इथून पुढे आपण पंचायतनाच्या रूपाचीच मंदिरं बांधूया. पंचायतन याचा अर्थ असा असतो की 4ही कोपऱ्यात एकाच्या सूर्य, गणेश, देवी, आणखी पुढच्या बाजूला विष्णू आणि मध्ये जो मूळ तुमचं दैवत येते ते असं चक्र फिरत जातं. तर तसं त्यांनी त्या पर्वतीवरती ते मंदिर बांधलं. देवदेवेश्वराचं मंदिर त्याला म्हणतात. पार्वतीबाईंच्या म्हणजे पर्वताई देवीचं तिथं मंदिर आहे. ती नवलोबा तावरे घराण्याची ती कुलदेवता आहे. त्याच्याबद्दल आख्यायिका सांगितल्या जातात. किती विश्वास ठेवायचा किती नाही, कारण तसं काही रेकॉर्ड नाहीये. काशीबाईंच्या गुडघ्याला काहीतरी त्रास होत होता तर पर्वतीवरती दगडफूल मिळतं. त्या दगडफुलाचा वापर करून त्यांनी त्यांचा त्रास कमी झाला म्हणून त्यांनी मुलाला सांगितलं तू मंदिर बांध म्हणून. आणि त्यांनी म्हणे मृत्युंजयेश्वर म्हणून पर्वती बघितली ती आत्ता पण दिसत नाही. म्हणजे आता तो काही विषय आपण घेऊ शकत नाही. त्याच्यामुळे पर्वतीवरती पर्वताई देवीचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये अष्टभुजेचं मंदिर आहे.
आणि देवदेवेश्वराचं मंदिर आहे. त्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगितली जाते की त्यांनी देवदेवेश्वर संस्थानची जी निर्मिती केली ती शाहूंदा असं सांगून केली की आम्ही दुसरं संस्थान स्थापणार नाही, म्हणून त्यांनी त्याला देवदेवेश्वर संस्थान असं नाव दिलं. ते 1751 मध्ये पर्वतीवरतीने ते मंदिर बांधलं. राघोबा दादा हे त्यांचे धाकटे बंधू म्हणजे ते काका बाजीरावांचे ते तिसरे पुत्र ते. मध्ये एक जनार्दन म्हणून त्यांचा एक भाऊ होता. त्या जनार्दनाचा नानासाहेबांच्यावरती लढा होता किंवा एकमेकांचा होता, म्हणून पर्वतीवरती जो आमच्या पंचायतनातला विष्णू आहे ती जनार्दन मूर्ती आहे. आता जनार्दन हे सगळी जी आपण केशवा, नारायणा, माधवा ही जी नावं घेतो, हे विष्णूच्या हातात असलेली जी 4 आयुधं असतात त्या आयुधांच्या वरती त्याची नावं ठरतात. शंख, चक्र, गदा, पद्म. ते जसं बदलत जातं तसाच माधवाचा केशव होतो, केशवाचा नारायण होतो, नारायणाचा जनार्दन होतो. अशी ती 24 नावांची आपल्याकडची ती एक रचना आहे त्यातली. तर तशा याच्यात झालं. नंतर राघोबा दादांनी खूप पहिल्यांदा ते खूप धाडसी होते, खूप मोठे त्यांनी विजय संपादन केले, पण ते अत्यंत चंचल वृत्तीचे होते असं म्हणतात. त्याला दोन्ही कारणं होती की त्यांना तसं काही ते बराच काळ त्यांचा उत्तरेत गेला होता तिकडे. आता गेले एकदा इकडनं की आता सुद्धा दिल्लीला गेलेल्या माणसाचं आपल्याला कम्युनिकेशन असतं, पण 6-6, 8-8 महिने त्या लोकांचं काही कम्युनिकेशन व्हायचं नाही एकमेकांशी. ते एक कारण असण्याची शक्यता आहे. आणि ते थोडेसे पैशाच्या बाबतीत हे होते, कारण राज्य चालवायचं तर पैसे लागतात, त्यामुळे त्यांनी खंडणी वसूल करणं वगैरे हे होतं. त्यांनी एक नजीब म्हणून जो होता त्याला त्यांनी जिवंत सोडला. मल्हाररावांनी सांगितलं की हा नजीब आम्हाला खूप मोठी मदत करतो, तो माझ्या मुलासारखा आहे, त्याला तुम्ही जिवंत सोडा. आणि तोच नजीब पुढे आपल्याला पानिपताला कारणीभूत झाला. त्यांनीच त्या अब्दालीला बोलवलं की तू ये आणि इथलं आपण हे राज्य मला दे तू घेऊन, अशा त्याच्यात झाला तो. ते एक राघोबादांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली. त्यांनी अटकपर्यंत ते गेले, शिखांच्या राज्याचं गेलं. आपण जे शिखांना अत्यंत इथं धार्मिक आपल्या बाजूचे समजतो तसा बहुतेक काळापर्यंत ते नव्हते. 1857 पर्यंत त्यांचा इतिहास हा फार वेगळ्या प्रकारचा त्यांचा इतिहास आहे. त्या इतिहासात आपण जायला नको. आणि त्याची तरी सुद्धा राघोबा दादांनी ते जे आत्ताचं जे सुवर्ण मंदिराचं जे सरोवर आहे त्या सरोवरामध्ये त्यांनी गायी कापून आणि मुंडकी टाकून त्या अब्दालीच्या वडिलांनी आणखी त्या लोकांनी केलं होतं. तर ते सरोवर उपसण्यासाठी राघोबा दादांनी स्वतःचे 1,25,000 रुपये त्यांचं सरोवर करून दिलं होतं. त्या काळात त्यांनी पैसे दिले होते. नंतर नानासाहेबांनी त्र्यंबकेश्वराच्या मंदिराच्या खाली मशीद होती, त्यांनी ती मशीद तोडायला लावली. मशीद तोडून तिथं त्यांनी त्र्यंबकेश्वराचं देऊळ नानासाहेबांनी बांधलं. पुण्यामध्ये देवदेवेश्वराची त्यांनी स्थापना केली. पुण्यामध्ये येण्यासाठी पहिला पूल जो होता तो लकडी पूल नानासाहेबांनी तयार केला. नानासाहेबांनी केलेल्या असंख्य गोष्टी अशा होत्या, म्हणजे त्यांनी पंढरपूर याच्या आळंदीच्या मार्गावरती आणि इकडच्या पानशेतच्या बाजूला झाडं लावण्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिलं. जो झाड लावेल त्याला त्यांनी वेगळं अनुदान चालू केलं होतं. त्यांचं सगळ्यात मोठं आपल्याला उपकारात्मक जे कार्यक्रम काम झालं ते म्हणजे तो आंबीलोडा. तुम्ही आता सारसबागेत जर आलात तर त्याच्या डाव्या बाजूला एक मोठी भिंत बांधलेली आहे. तो आंबीलोडा त्यांनी वळवला आणि तो दांडेकर पुलाच्या बाजूने आणून इकडे मुठा नदीमध्ये सोडला आपल्या. त्यामुळे तो सगळा भाग जो आहे तो वापरण्याजोगा भाग झाला. तो ओढा नाही तर आपल्या शनिपार या इथनं जायचा आणि खूप नुकसान व्हायचं लोकांचं. तो वळवल्या कारणानं त्यातनं ते त्यांनी खापराच्या नद्यातनं पाणी आणलं, त्यातनं तर ह्याला कात्रला तलाव बांधून, आणि ते पाणी पुण्यातल्या सांडा त्या काळामध्ये 32 हौदांमध्ये त्यांनी ते पाणी फिरवलं. त्यातल्या एका हौदाची तुम्हाला गोष्ट सांगतो की आपल्याला पुण्यातले असून काही काही वेळेला हे दुर्लक्षित होतं. तो बाहुलीचा हौद हा जो प्रकार आहे ती आपल्याला जो घोले रोड दिसतो त्या घोल्यांची ती मुलगी होती, तिला शाळेत घातलं म्हणून लोकांनी काचा खायला लावल्या आणि ती गेली तिथे, म्हणून त्याला ते बाहुलीचा हौद म्हणतात त्याला. तो आता गेला त्याच्यात, म्हणजे तो दगडूशेठ हलवाई जवळ होता, त्या घोल्यांची मुलगी होती ती. तर तिथनं पुढे आलो आपण की नानासाहेबांची ही कारकीर्द चालू होती. त्यांना आयुष्यातला सगळ्यात मोठा फटका बसला तो पानिपतला बसला 1761 साली. त्यांनी ते खूप कोपअप करायचा प्रयत्न केला. लग्न करून त्यांनी कर्ज उभी केली. आता लग्न करून कर्ज उभी करणं हे आत्ताच्या काळात आपल्याला थोडंसं अवघड वाटतं, पण त्या काळामध्ये मोठे सरदार दरकदार हे मुली द्यायला का तयार असायचे, तर तुमची आमच्याकडे तुम्ही जी कर्ज घेतलेली ती कर्ज सुरक्षित होतील म्हणून. सगळ्यात शेवटी त्यांच्यावरती की बायकोच्या घरातलं कर्ज फेडायची नक्की जबाबदारी नवरा घेतो, अशा त्याने एका 10 वर्षाच्या मुलीशी लग्न केलं वगैरे असे एक प्रवाद म्हणले जातात. ते काही प्रमाणात खरे आहेत, पण त्याच्या पाठीमागची भूमिका ही होती. त्यांनी नानासाहेबांच्या काळामध्ये त्यांनी जेवढ्या सुधारणा करता येईल तेवढ्या केल्या. त्यांनी पुण्यामध्ये दक्षिणा देण्यासाठी रमणा गणपतीच्या बाजूला एक त्यांनी रमणा उभा केला. त्या रमण्याच्या बाबतीत आपल्याला खूप चुकीची माहिती सांगितली जाते की फक्त ब्राह्मणांना दक्षिणा दिल्या जायच्या. तसं न होता जो जो त्यातला उत्तम असेल
त्यांनी त्याच्यामध्ये न्यायशास्त्र, वैदिकशास्त्र या ज्या होत्या त्याच्यात त्या लोकांना त्यांनी दक्षिणा देत होते. त्या काळात त्यांनी 18 लाख रुपये दक्षिणा दिलेली होती. त्यावेळेला 12 रुपये तोळा सोनं होतं. म्हणजे तुम्हाला तरी जरा कल्पना आहे त्याची. त्यांनी पुण्याच्या बाजूला थोडी थोडी मंदिरं उभी केली. एक मंदिर त्यांनी म्हणजे सारसबागेचं मंदिर त्यांनी काही उभं केलं नव्हतं. सारसबागेचा तलाव त्यांनी 1751 साली खणून घेतला. त्याला त्यावेळेला त्यांनी 5 लाख रुपये खर्च केले होते की उद्या पुण्यामध्ये जर बांधकामं करायची वेळ आली तर दगड आणायचा कुठून, म्हणून त्यांनी तो दगडाचा तलाव संपूर्ण खणून घेतला. तिथे 2 सायफन सिस्टीमचे तलाव केले. एक तलाव म्हणजे सारसबागेचा आहे, त्याच्या पुढे पेशवे मार्गाचा तलाव आहे. म्हणजे एका लेवलला ते तलावात पाणी भरलं की पुढच्या बाजूला त्या तलावातलं पाणी निघून जातं. अशी तिथं आजही दगडाच्या याची व्यवस्था आहे. आणि कुठल्याही पेठेचं पाणी बंद करण्यासाठी आता जे अभिनव कॉलेज आहे तिथं व्यवस्था होती की कुठल्याही पेठेचं तुम्ही पाणी बंद आणि चालू करू शकायचा. ती नळ सिस्टीम आता कॉर्पोरेशन परत सुधारित करणार आहे. हिराबागेपासून पर्वतीचा पायथ्यापर्यंत हा एवढा मोठा सारसबागेचा परिसर होता. तर आता तो हळूहळू कट होत गेला. आता राहिली तेवढी 25 एकराची सारसबाग राहिलेली होती. त्याच्यामध्ये त्यांनी एक बंगली बांधली होती. बंगली बांधण्याचा उद्देश त्यांचा असा होता की काही खलबतं शनिवारवाड्यात करणं अशक्य होतं. तर त्यावेळेला ते इतके श्रीमंत होत चालले होते की प्रत्येकाची नजर त्यांच्यावरती असायची. त्यावेळेला पुण्यामध्ये खूप कॉन्सुलेट सुरू झाले होते सध्याच्या भाषेमध्ये. प्रत्येक सरदारांनी कुठे कुठेतरी आपल्या स्वतःची लोक आणून ठेवायला सुरुवात केली होती. त्यातलाच तो मोदी गणपती जो मोदी आहे तो शाहूंच्याकडचा होता, त्याचा तिथं होता तो. अशा ह्याच्यात त्यांनी ते एक स्वतंत्र काहीतरी आपली चर्चेची व्यवस्था असावी या दृष्टीने सारसबागेत त्यांनी तळं उभं केलं होतं. त्या तळ्यामध्ये पाणी भरलं जायचं, त्याच्यामध्ये बोटी चालवल्या जायच्या आणि बोटवान जो असायचा तो गुग्गा असायचा, त्याला मुका आणि बहिरा असायचा. ही रेकॉर्ड आहे तशी गोष्ट आहे. त्याला त्यासाठी वेगळे पैसे दिले जायचे की कोणी कोणाचं ऐकू नये. नानासाहेबांच्या नंतर खरं म्हणाल तर आपल्या या पेशवाईला भयंकर उतरती कळायला लागली. नानासाहेबांच्या नंतर 1 वर्षामध्ये फार इथं वादविवाद झाले. त्याच्यामध्ये माधवराव पेशव्यांना त्यांनी वरती आणलं. पण पहिल्यापासून असं होतं की माधवराव हे कधीच पेशवे होणार नव्हते, ते दप्तरी होते. ते विश्वासराव जे पेशवे होते ते पेशवे होतील अशी सगळ्यांची कुणगाट होती. त्यामुळे विश्वासरावांना त्यांनी पेशवेपदासाठी जे जे काही लागेल ते ट्रेनिंग दिलेलं होतं. पण दुर्दैवाने विश्वासराव आणि भाऊसाहेब पेशवे हे पानिपतावरती मरण पावले. त्यामुळे इथं मोठा व्हॅक्युम तयार झाला. त्यामुळं माधवराव पेशवे यांची पहिली 4-5 वर्ष हे सगळं समजावून घेण्यात गेली. आणि नंतर ज्यावेळेला राक्षसबोळची लढाई झाली किंवा खरड्याची लढाई झाली त्यावेळेला माधवरावांनी स्वतःची चमक दाखवली आणि राघोबादादांना पकडून नेत असताना त्यांचा हत्ती वळवून आणला आणि सर्व सरदारांच्या मध्ये कॉन्फिडन्स त्यांनी निर्माण केला की येस मी पेशवा आहे आणि तुम्ही माझं ऐकायला हवं. आणि त्यांनी वसुली मोठ्या प्रमाणात सुरू केली. त्याच्यामुळे परत पुण्याला सुबत्ता आली, चांगली लोक पुण्यात राहायला येऊ लागली आणि इथला सगळा व्यापार उद्योग वाढला. प्रत्येकाने 5-5 पेठा उभ्या केल्या होत्या. पहिल्याच बाजीरावांनी सगळ्या पेठांची नावं बदलून सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार करून टाकली होती. त्यामुळे मुसलमानांची नावं गेलेली होती. नानासाहेबांनी व्यापार वाढवला. नानासाहेबांनी रस्त्यांना रस्तापेठ बांधायला सांगितली. तिथे एक उंटोडा मारुती आहे, ते मुदलियार सरकारांच्याकडे तो होता. ते मुदलियार ह्याच्यात आले होते, कर्नाटकाच्या बाजूने आले होते. त्यांनी व्यापारासाठी बोलवलं. त्यामुळे अजूनही आपल्याला तिथे तमिळी लोकांची वस्ती रस्तापेठेमध्ये मिळते. त्यांना तेवढ्यासाठी त्यांनी आणलं होतं. नंतर पद्मशील समाज जो आहे त्यांची भवानी पेठेमध्ये वस्ती आहे. ते अजूनही नानासाहेबांच्या नावाने, पेशव्यांच्या नावाने एक विडा काढून ठेवतात प्रत्येक कार्यक्रमात की या माणसाने आम्हाला अन्नाला लावलं. तर ती लोक जी होती ती नरसय्या, सायन्ना, कुंदेन, मिठापल्ली ही जी लोक होती हे ते अजूनही त्यांच्याबद्दल कृतज्ञ आहेत. त्यांचं तिथं मार्कंडेयाचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये नेहमी त्यांच्या उत्सवाला नानासाहेबांचा आम्ही फोटोही लावलेला आहे. तिथं ते उत्सवाच्या दिवशी त्यांचे विडे काढून ठेवतात. ते असे खूप समाज नानासाहेबांनी पुण्यामध्ये आणले आणि त्यांचा विस्तार भवानी पेठेच्या बाजूला केला की फार मोठ्या प्रमाणात लोक पुण्यात येऊ नयेत. आणि त्यांच्या तिथं नानापेठ वगैरे या ज्या पेठा वसवल्या आता त्या एकमेकात मर्ज होऊन काही उरलेल्या नाहीयेत. नानापेठ, गंजपेठ या ज्या होत्या, मिठगंज होता आपल्याकडे, कर्नलगंज होता. मिठगंज म्हणजे मिठाचे मोठे मोठे हे साठवणूक केली जायची आणि त्यातनं मिठाचा व्यापार व्हायचा. ती म्हणजे आत्ताची नवीन महात्मा फुले पेठ आहे. ते नानासाहेबांचा अंत झाला 23 जून 1761ला. त्यांची समाधी जी आहे, समाधी म्हणता येत नाही खरं त्याला, पर्वतीवरती त्यांनी देह ठेवला आणि त्यांचं जे काही अंत्यसंस्कार केले झाले ते पुणे हॉस्पिटलच्या पलीकडे तिथं आता त्यांच्यावरती कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एक छत्री बांधलेली आहे. तिथं त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले झाले. ज्यांनी अंत्यसंस्कार केले त्या पंढरपुरे घराण्याला त्या काळामध्ये त्यांनी 13 गावं इनाम दिली होती आणि पुढची सगळी जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती की नानासाहेबांचं ज्यावेळेला कधी श्राद्ध असेल
ते त्यांनी करावं. अशीच पूर्वी त्याला पद्धत होती. ती तेवढ्यासाठी ती गावं दिली जायची, इनाम दिले जायचं. त्यानंतर माधवरावांच्या काळामध्ये काय झालं तर माधवरावांच्या पहिल्या 5 वर्षाच्या काळाचं मी सांगितलं. पुढच्या 4-5 वर्षात ते अत्यंत धाडसी त्यांनी निर्णय घेतले. त्यांना पटवर्धन घराण्याची साथ मिळाली. हे एकमेव घराणं दुर्लक्षित असं आहे की त्यांचे 32 पुरुष या पेशव्यांच्या कामास, पेशव्यांच्या म्हणण्यापेक्षा आपल्या राज्याच्या कामासाठी आलेले आहेत. त्यांचं कुठेही फार मोठे उल्लेख होत नाही. त्यांचे जे हरभट पटवर्धन होते, आपल्या इथं जो ओंकारेश्वरवरती 10वा जिथं होतो त्याच्या पाठीमागे त्यांच्या 2 पादुका आहेत फक्त. त्याची कोण फारशी दखल घेत नाही. पण पटवर्धन सरकारांची खूप तिकडच्या भागामध्ये संस्थानं झाली. ते पटवर्धन आता त्याच्याकडे बघतात. तर अशा पटवर्धनांना त्यांनी हाताशी धरलं. हैदरच्या विरुद्ध त्यांनी मोहिमा घेतल्या. सर्वत्र त्यांनी दबदबा वाढवला. पण दुर्दैवाने त्यांना तो क्षय झाला आणि ते थेऊरला त्यांनी देह ठेवला. त्यांच्याबरोबर रमाबाई बाईसाहेब सती गेल्या. त्या जातानाची वर्णनही उपलब्ध आहेत. तुम्ही इतिहास जर कादंबरीच्या पलीकडचा वाचाल ना तर तो वेगळा आहे. तेवढं काही ते ह्याच्यामध्ये म्हणजे स्वामी कादंबरी जर तो काही इतिहास नाहीये इतका साधा सोपा. तो वेगळा इतिहास होता. माधवराव शेवटच्या क्षणापर्यंत तळमळत होते की मी ज्यांच्याकडनं लोन घेतले त्या लोकांचं काय होणार. ते शेवटी हरभट्ट पटवर्धन आणखीन काही लोकांनी त्यांना त्याच्यावरती उदक सोडलं. त्यांनी की माधवराव तुम्ही सुखाने जा, आम्ही दौलतीची लोन फेडू. त्याच्यामध्ये नाना फडणवीस होते. यांच्याकडे पद्धत अशी होती, ही जी काही पदं दिली जायची त्याला 1%, 2%, 3% असे मेहताना ठरलेला होता. त्यामुळे पेशव्याच्या शेवटच्या काळात नाना फडणवीस हे नौकोट नारायण होते आणि पेशव्यांच्याकडे काही नव्हतं. करारातले पैसे घेतले जायचे त्यातले. असं होतं पुढे जर आपण आलो तर माधवरावांच्या नंतर नारायणराव आले. ते नारायणराव पहिल्यापासून हुडत होते. त्याची सगळ्यांना कल्पना होती. त्यामुळे फारसं काही नव्हतं आणि त्यांनी नको असलेले वाद सोडवायचा प्रयत्न केला. नको असलेले वाद म्हणजे त्यांनी यांच्यात कायस्थ आणखीन कोकणस्थांच्यात वाद होते. कायस्थ आणि देवरुख यांच्यात वाद होते. देवरुख आणि देश यांच्यात वाद होते की कोणी कुठल्या पूजा कराव्या, गुरुवांनी कुठली पूजा करावी, गुरुवांनी फक्त शंकराची पूजा करावी, कायस्थांनी देवीची करावी. याच्यामध्ये ते पडले आणि त्यांनी सगळ्यांचा रोष ओढवून घेतला. त्यामुळे सगळे दरबारी त्यांच्या विरुद्ध गेले आणि सगळ्या शेवटी राघोबादादांनी गार्दी म्हणून जे होते, गार्ड जे होते ते सुमेर सिंग वगैरे असे जाट लोक आपल्याकडे नोकरीला यायला लागले होते त्यावेळेला. त्यांची एक जी वसाहत होती ती स्वारगेटच्या पलीकडे होती म्हणून त्याला स्वारगेट म्हणतात. पूर्वी एक तिथे बुलटेकडीला टेकडी होती, त्याच्या खाली एक गार्दी राहायचे. ते गार्ड या शब्दाचा पुढे गार्ड असल्यासारखे ते होते. त्यांनी त्यांचा वध केला. नारायणरावांचा वध करताना त्यांनी एकदा त्यांचा तुकोजी म्हणून त्यांचा कोण शागिर्द होता, त्यांनी गाय मध्ये घातली तर ती गाय कापली गेली त्याच्यामध्ये. तर त्या गायी जर तुम्हाला ती गाय हे होती तर कसं जपलं जायचं तर सदाशिव पेठेमध्ये सहस्रबुद्धे दत्त मंदिर आहे, त्याच्या खाली असं म्हणतात की त्या ठेवल्या होत्या त्यांच्या अस्थी आणून त्या. तर त्याच्यात त्या गायीचं हे असलेलं आहे त्याच्यावरती दत्ताची मूर्ती. गेला तर जरूर बघा. तिथं आल्यानंतर नारायणरावांच्या नंतर फार काही याच्यामध्ये जीव उरला नव्हता. तरी सुद्धा नानासाहेब फडणवीसांनी एक 8-10 लोकांनी म्हणून कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तर आलो आपण ह्याच्यामध्ये. तर नारायणरावांच्या नंतर सवाई माधवरावांना मांडीवरती बसवलं. पण सवाई माधवराव हे 11 वर्षाचे होते. नेहमीच हे कंपन्यातनं चालतं की सगळी कंपनीची सत्ता त्यांच्या ऑफिशियल्सकडे गेली की ते मालकाच्या मुलाला काही फार व्हॅल्यू देत नाहीत. तसं काय नानासाहेबांना यांना सवाई माधवरावांना ते घेऊन जायचे, आज देवळाचं पूजन तुझ्या हस्ते करूया, तुमच्या हातनं वाद सोडवूया आणि त्यांना ते मोठेपणा द्यायचा प्रयत्न करायचे. पण ते काही फार स्वतःही ते काही फार हुशार वगैरे काही नव्हते. त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी शनिवारवाड्यामध्ये शेवटी वैतागून त्यांना, आता काही लोक म्हणतात त्यांना हिस्टेरिया होता, काही लोक म्हणतात असं, तर ते नक्की असं काही सांगता येत नाही. पण त्यांनी कारंज्यावरती उडी मारली, त्यांचे हातपाय फ्रॅक्चर झाले, त्यात ते गेले. त्यानंतर पेशव्याची खरोखर वाताहत सुरू झाली. त्याच्यानंतर वाताहत सुरू झाली म्हणजे काही काही वेळेला धोरणं चुकतात आणि माणसं फसतात. तसं या कारभाऱ्यांच्या बाबतीत झालं की त्यांनी कायम रघोबादादांना पहिल्यापासून संतती नव्हती. त्यांनी त्यामुळं फडतरे आणि भडकुळे याचे फडतऱ्यांच्याकडनं त्यांनी एक हे घेतला, एक दत्तक मुलगा घेतला, त्याचं नाव अमृतराव पेशवे म्हणून. तर अमृतराव पेशवे जे होते ते 1803च्या सुमाराला त्या बाजीराव खूप घाबरले, दुसरे बाजीराव. कारण दुसऱ्या बाजीरावांना या सगळ्या लोकांनी कोपरगावला नेऊन ठेवलं होतं. आणि कोपरगावला नेऊन ठेवल्यामुळे काय झालं, नाना फडणवीसांनी दाखवण्यापुरती त्यांच्याकडे लोक पाठवली पण त्यांना प्रॉपर शिक्षण काही दिलं नव्हतं. जी त्यांनी कायम काळजी सवाई माधवरावांच्या बाबतीत घेतली की सवाई माधवरावांना त्यांनी एक शिकारखाना दिला होता,
की तुला जनावरांची ओळख व्हावी, त्यांच्यासाठी एक ॲटलास करून घेतलाय. तो ॲटलास चांगला आहे की त्यांनी यांना इंग्रजांना विचारायचं ते, अरे कुठे आहे तुझं हे गाव लंडन, तू कुठून आलास? तर या सगळ्याचा नकाशा भारत इतिहास संशोधक मंडळामध्ये नानासाहेबांनी करून घेतलेला तो ॲटलास आहे. तो तुम्ही बघूही शकता कधी जाऊन. तर तो ॲटलासवरनं ते शिकवायचे, पण त्यांनी पर्पजली दुसऱ्या बाजीरावांना मात्र याच्यापासून दूर ठेवलं होतं. त्यांना कुठलंही शिक्षण त्यांनी दिलं नाही. आनंदीबाईंनी त्यांना पत्र उपलब्ध करून आहेत त्यांची, की तुम्ही असं करू नका, पुढे मागे जर या माणसाला जबाबदारीची वेळ आली तर हे सगळ्या सत्यानाश होईल. आणि तसाच तो सत्यानाश सगळ्यात शेवटी तसा होत गेला. सवाई माधवरावांच्या नंतर काही काळ नाना फडणवीसांनी ताकदीने राज्य चालवायचा प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये राघोबादादांचे जे दत्तक पुत्र होते अमृतराव, त्यांना त्यांनी पेशवे करण्याचा प्रयत्न केला, पण ते मानसिकरित्या पेशवे नव्हतेच ते. त्यामुळे त्यांचा फारसा काही याच्यामधले हे सगळे नंतर पुढचे जे होते ते शनिवारवाडा सोडायला तयार नसायचे. ते अत्यंत घाबरायचे त्याच्यामध्ये, कारण त्यांना या दौलतराव शिंदे, यशवंतराव होळकर या लोकांची खूप मोठी दहशत होती. दुसऱ्या बाजीरावांनी या दहशतीच्या पोटी पुढं सोडून महाडला गेले ते मधल्या काळामध्ये, आणि महाडवरनं ते गेले वसईला, आणि ते इंग्रजांना शरण गेले. त्या दिवशी 1803ला आपलं खरं म्हणाल तर पेशव्यांची सत्ता जवळपास संपुष्टात आलेली होती. त्यावेळेला त्यांना यशवंतराव होळकर पुण्यामध्ये आले होते. त्यांनी पुणे लुटलं सगळं. ते पुणे लुटल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्या बाजीरावांना असं म्हणत होते की तुम्ही माझ्या आश्रयाला या, तुम्ही पेशवे व्हा, मला मी होळकर पदाचा मान द्या. पण पूर्वी काय व्हायचं, ज्या वेळेला वारस ठरवायची वेळ यायची त्याला भली मोठी वसुली केली जायची. त्या वसुलीमध्ये दौलतराव होळकर आणि यशवंतराव होळकर यांच्यामध्ये वाद होत होते. त्यामुळे त्याच्या ह्याच्यामध्ये यांना खूप मोठा वाटा पाहिजे होता, तो काही मिळत नव्हता. त्यामुळे ते लांबत गेलं प्रकरण. शेवटी यशवंतराव होळकरांनी भरपूर मोठा पुण्यामध्ये त्यांची जी छावणी होती होळकरांची, ते आत्ताचं डेक्कन कॉलेज वगैरे जो एरिया आहे त्या भागामध्ये त्यांची छावणी होती, पण त्यांनी हडपसर आणि या भागामध्ये खूप हायदोस घातला आणि नंतर ते कंटाळून निघून गेले. नंतर तिथे एक शिंदे होते, आपले शिंदे वानवडीला असायचे. त्यांच्याकडे एक शेणवी नावाचा माणूस होता. ते शेणवी त्यांचे कारभारी होते. त्यांना असं वाटायचं की मी आता नाना फडणवीस व्हावं, म्हणून ते दुसऱ्या बाजीरावांच्या वाटेला लागले की तू मला तुझा फडणवीस नेम, मग आपण राज्य करू. तेही यांना काही जमलं नाही. 1803 नंतर बाजीरावांची दुसऱ्या बाजीरावांची खूप सस्य ओलपट होत चालली. त्यांना पुण्यात आल्यावरती अस्थिर वाटायचं. त्याच्यात त्यांनी एल्फिस्टन नावाचा एक धूर्त इंग्रज जो होता, म्हणजे इंग्रज हे व्यापारासाठी आलेले होते, त्यामुळे त्यांचा जो माणूस होता तो माणूस पुण्यामध्ये खडकीच्या जवळ वगैरे राहून त्यांनी तिथं सुरुवात केली होती. याच्यामध्ये मधला जो काळ गेला तो इतका निराशाजनक काळ गेला. 1803 पासून प्रत्येक सरदार स्वतंत्र होत होते. म्हणजे तुम्ही ह्याला जर गेलात, सांगलीला गेलात, तर त्यांनी गणेश संस्थान म्हणून स्थापलं. त्याचे साल आहे 1803. होळकरांनी स्वतःला डिक्लेअर केलं मी इथला संस्थानिक आहे, यांनी शिंदेने डिक्लेअर केलं. अशी छोटी छोटी संस्थानं झाली, आणि तुमच्या माझ्यासारखी जी प्रजा होती ती इतकी होरपळून निघाली की कोणी येऊन आपल्याला लुटून जावं. त्याचा खरा परिणाम असा आला की लोक यांना नंतर मदत करायलाच तयार होईनात. कशासाठी मदत करायची, म्हणजे आज पटवाजन येऊन लुटून गेले, उद्या पेशव्यांची हुजरीची फौज येऊन लुटून गेली, नंतर असे कोण लुटून गेले, आणि लोकांचं मग सगळं ते सत्यानाश व्हायला लागला. अशा भाषेत बोलायचं झालं तर कर्नाटकापर्यंत. त्यामुळे लोक खूप डिस्टर्ब झाली. त्याचा त्यांनी इंग्रजांना खूप मोठा सपोर्ट दिला त्या लोकांनी. आणि एल्फिस्टन जो होता, एल्फिस्टनने पुण्यामध्ये येऊन बाजीरावांच्याकडचे ते सगळे करार एक्झिक्यूट करायला सुरुवात केली. ते करार एक्झिक्यूट करताना त्यांनी जेवढी काही वसुली करता येईल, म्हणजे तैनाती फौज हा शब्द जो आपण ऐकला असेल, तर ती फौज त्यांनी बाजीरावांच्या गाड्यात मारली होती. तरी बाजीरावांच्याकडे एक बापू गोखले नावाचे अत्यंत पेशव्यांचे शेवटचे सेनानी म्हणूया, ते धूर्त सेनानी होते. त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यांनी आता तुम्ही त्यांचा एक मोठा प्रयत्न म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंग कॉलेजच्या इकडनं गेलात ते तुम्हाला एक जुन्या अशा पडक्या इमारती दिसतील मोठ्या. ती इमारत कधीच पूर्ण झाली नाही. तिथं 28 इंग्रजांना त्यांनी कापून टाकलं होतं. तो इंग्रजांचं स्टेशन होतं ते. त्यांनी खूप प्रयत्न केले, पण शेवटी त्यांच्या प्रयत्नाला मर्यादा होत्या, कारण पैसे नव्हते. असं होताना मग बाजीराव साहेब इकडनं निघाले. मग त्यांची खूप सस्य ओलपट झाली. ते इकडनं जाताना चाकणच्या इकडे गेले. तिथे एक ते ब्राह्मणी नावाचं गाव आहे. तिथं दुर्दैवाने गोपाळ यांचे गोखले जे होते त्यांच्या पत्नीचं निधन झालं. तिथं त्यांची एक आता हे आहे, तिथे एक त्यांचं तुळशीवृंदावन आहे, तिथेही लोक जाऊन नमस्कार झाली. म्हणजे पुण्यामध्ये मग फारच अंदागुंदी सुरू झाली ती. 1818 साली 1817च्या पासून पेशवे जवळजवळ बाहेर पडत होते. ते शेवटी त्यांनी पुण्यातनं खडकीची लढाई पर्वतीवरनं बघितली, आणि त्यांच्या लक्षात आलं की हे काही आता आपल्या आवाक्याच्या बाहेरचं आहे. आणि इथला प्रत्येक माणूस फुटलेला होता. कोणाशी तुम्ही काही बोललात तर दुसऱ्या दिवशी सकाळी एल्फिस्टनच्या हातात असायचं ते.
त्याच्यात नातूंपासून सगळी लोक होती की ज्यांनी फार मोठा रोल उपलब्ध करून घेतला स्वतःचा त्याच्यामध्ये. ते आता दोन्ही बाजूने बघण्यासारखे की ते म्हणतात मी पुणे वाचवलं म्हणून आणि आपण म्हणतो की त्यांनी पुणे लुटलं म्हणून. त्यामुळे ते कसं बघू तसं आहे. पण त्यांनी दारूवरती ही सगळी लोक फितवली होती. असंख्य लोक संध्याकाळी त्याकडे दारू प्यायला जाऊन उभी राहायचे असं त्यांनी नोंद केलेली आहे. आणि आता एक नवीन पुस्तक पब्लिश झालंय काय ह्याच्यातलं की मराठी राज्याचा वा अस्त म्हणून त्यावेळेला काय काय झालं. तो एक ओव्हरसिअर आला होता. त्या ओव्हरसिअरने असं सांगितलं की आम्ही कसे किल्ले काबीज केले. त्याच्यामुळे तो म्हणला की आता एक तुम्हाला उलटा रेफरन्स सांगतो. 1650 साली आपल्याकडे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि तिकडे न्यूटनचे 3 नियम तयार झाले होते. आपली शिक्षण पद्धतीच आपल्याला घातक ठरली कारण आपल्याकडे भूगोल शिकवला जायचा नाही पाठांतरामध्ये. त्यामुळे आपण किल्ल्यावरती ज्या तोफा टाकल्या जायच्या त्या अंदाजाने टाकल्या जायच्या. कोणालाच कंपास किंवा हे नव्हतं. आणि इंग्रजांचे 2 मोठे गुण होते त्यांच्याकडे. त्यांनी मद्रास सॅपर्स आणि बॉम्बे सॅपर्स अशा सॅपर्स होत्या. त्यामुळे तोफा परत संध्याकाळी आतमध्ये आणून ठेवल्या जायच्या नाही. त्या तोफा जागेवर ठेवून त्याच्यावरून मारा केला जायचा. त्यामुळे झालं होतं. त्यामुळे औरंगजेबाला किल्ले मिळायला 3-7 महिने लागायचे. इंग्रजांनी 4थ्या दिवशी किल्ले घेतले ते. तर बाजीराव साहेबांनी पुणे सोडताना त्यांना जाताना ते तळेगावच्या मार्गाने तळेगाव ढमढेरे करता करता तिथं ते पोचले. त्यांनी शाहूंना पण बरोबर घेतलं होतं. शाहूंच्या त्या काळचे जे महाराज होते त्यांना बरोबर घेतलं होतं की आता आपण दोघं वेगळं राहायला नको. मी तुम्हाला संरक्षण देतो तुम्ही द्या. ती त्यांची फौजेची तिथे लढाई झाली. हे सगळे अनऑर्गनाइज होते आणि इंग्रज ऑर्गनाइज होते. इंग्रजांचा जो माणूस मेला कॅप्टन त्याच्या नावाने ते स्मारक आहे. मग ते पंढरपूर मार्गे पंढरपूरला शेवटी गोखले पडले. सगळं त्यांची वाताहत झाली. पंढरपूरच्या ठिकाणी मालकम नावाच्या माणसाशी त्यांनी करार केला. त्या करारामध्ये त्यांनी असं सांगितलं की माझी जी काही वडिलोपार्जित देवस्थानं आहेत त्या देवस्थानचं एक संस्थान करा. त्याच्यावर तुमचा कलेक्टर नेमा आणि त्या कलेक्टरनी त्याचा कारभार पाहावा. ते म्हणजे आत्ताचं देवदेवेश्वर संस्थान. त्या 1818 साली त्या देवदेवेश्वर संस्थानची स्थापना झाली. त्याच्या खाली पुण्यातलं पर्वतीचं देऊळ आहे, रमणा गणपतीचं देऊळ आहे. इकडं आलो आपण ही सारसबाग आहे. तुमच्या भागात दशभुजा आणि मृत्युंजयेश्वर आहे. आणखी याच्यामध्ये गेलो आपण पुण्याच्या इकडे पलीकडे ते काळी जोगेश्वरी म्हणून आनंदीबाईंनी स्थापन केलं एक देऊळ आहे. आणि ताई रस्त्यांचं एक राम मंदिर आत्ता आम्ही घेतलंय. आणि बाळाजी विश्वनाथ पेशव्यांची समाधी सासवडची एवढ्या ठिकाणचा कारभार चालतो. आणि पेशव्यांनी त्या काळात ज्या काही दत्त दिले जातील की म्हणजे या कामापुरते या देवाला दिले जातील तर अशा 65 देवस्थांना आमच्याकडनं दरवर्षीचं अनुदान दिलं जातं. असं थोडंसं त्या संस्थांचं सध्याचं स्वरूप आहे. सगळ्यात शेवटी दुसऱ्या बाजूला पेशव्यांनी कधीच दक्षिणा द्यायला काकू केली नव्हती. ते गेल्यावर सुद्धा 8 लाख रुपये दक्षिणा फंड शिल्लक होता. त्याच्यामध्ये विश्रामबाग वाड्यामध्ये त्यांनी इंग्रज सरकार तसं दयाळू होतं म्हणूया आपण की त्यांनी विश्रामबाग वाड्यामध्ये पुणे इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुणे वेदपाठ शाळेची स्थापना केली आणि डेक्कन कॉलेज काढलं. हे डेक्कन कॉलेज हे दक्षिणा फंडातनं सुरू झालेलं कॉलेज आहे. दक्षिणेचा रेफरन्स असा होता की संभाजी महाराज ज्या वेळेला मथुरेला त्या यांच्याकडे राहिले होते तेव्हापासून त्यांचा एक ओढ होती. त्यांनी पहिल्यांदा दक्षिणा द्यायला सुरुवात केली. ती नंतर दाभाड्यांनी केली आणि दाभाड्यांना थोरल्या बाजीरावांच्या हातनं मृत्यू आला. त्यानंतर त्यांनी ती जबाबदारी त्या बाईंच्याकडनं आम्ही करू अशी घेतली आणि ती पेशव्यांनी शेवटपर्यंत निभावली असं म्हणायला काही हरकत नाही. अमृतराव पेशवे जे होते ते 1807 साली त्यांनी 2 पत्र एक्सचेंज केली आणि इंग्रजांच्याकडनं पेन्शन घेऊन शांतपणे ते वाराणसी जाऊन राहिले. त्यांच्याकडे काही पेशवेपद राहिलं नाही. त्यामुळे म्हणून आत्ताचे जे पेशवे आहेत ते अमृतराव पेशव्यांचा वंशज आहेत. कारण बाजीरावांचे जे वंशज होते बाजीराव शेवटी बिठूरला गेले. तिथं ते वयाच्या 80-85 वर्षापर्यंत जगले. त्यांना एकच मुलगी होती. तिचं नाव होतं बयाबाई आपटे. ती 1917 साली पुण्यात आली होती. तिने पानिपतावरचं एक नाटक बघितलं होतं इथे. काहीतरी त्या बेबंदशाही का असं काही नाटक होतं ते तिने आत्ताच्या वसंत टॉकीजमध्ये ते नाटक बघितलं होतं. आणि त्यानंतर त्या गेल्या. त्यांना काही मुलबाळ काही नव्हतं. त्यामुळे इंग्रजांनी सक्सेसफुली सगळं संस्थान गिळंकृत करून टाकून त्याच्या प्रॉपर्टी क्लोज करून टाकल्या. त्यामुळे पेशव्यांना पुण्यामध्ये प्रॉपर्टी नाहीये. त्या अमृतराव पेशव्यांना ज्या काही प्रॉपर्टी होत्या त्या सगळ्या वाराणसी केरी करी नावाचं तिथे गाव आहे केरी. नंतर ते जे हे आहे चित्रकूट आहे या भागात त्यांच्या प्रॉपर्टी होत्या. वाराणसीला पेशव्यांचा घाट आहे. तो घाट अजूनही त्यांच्याकडे आहे. अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. दुटणी राजाचं एक मंदिर आहे. हा सगळा प्रॉपर्टी त्यांच्या तिकडे आहे. त्यामुळे आपल्याकडे पण त्यांच्यातले एक माधव राजा म्हणून होते. माधव राजे म्हणायचे त्यांना. त्यांनी 1948च्या सुमाराला आधी पुण्यामध्ये भांडारकर रोडला
3 प्लॉट विकत घेतले होते आणि त्याच्यावर त्यांचं घर होतं. पण पेशव्यांना त्या काळात इतकी बंधनं होती की त्यांना पुण्यात कुठल्याही कामासाठी यायचं असेल तर ती आधी सरकारची परवानगी काढायला लागायची. त्याला बंगला बांधून सुद्धा ते बराच काळ जे हे आहे आपलं बॉम्बे पुणा रोडवरती तुम्हाला जे आता शॉपर स्टाफ वगैरे लागतं त्याच्यासमोर एक सेल्स टॅक्सचं ऑफिस होतं पूर्वी, शॉप ॲक्टचं ऑफिस होतं. ती जागा त्यांच्याकडे होती काही काळ. त्यामुळे पेशवे हे त्याच्यामध्ये फार काळ काही नंतर पेशवे काही आले नाही. 1950 साली सरकारी दरबारी अर्ज करून त्यांनी पुण्यात कायम राहायची परवानगी मिळवली आणि ते पुण्यामध्ये आले. असा थोडासा या सगळ्याचा त्रोटक इतिहास आहे. 1-2-3 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि थांबतो. एक म्हणजे पेरू गेट, आता जे तुम्ही ऐकता ते पॅरो नावाच्या माणसाच्या नावाचं गेट आहे. त्या पॅरो हा फ्रेंच माणूस होता. पूर्वीचे जे आहेत त्यांना दलरी म्हणून नावाचा एक माणूस जर आठवत असेल तो त्या पॅरोच्या गावातला होता. तर त्या दलरी तिथं पॅरो गेटला जे होतं त्या गंगूबाई म्हणून त्याच्याबरोबर एक बाई होत्या. त्या बाईंना वैद्यकीय नॉलेज होतं. तर ते नॉलेज होतं म्हणून त्या पेशव्यांच्या सैन्यातल्या जखमी झालेल्या लोकांना हे करायच्या आणि तो पॅरो धाडसी होता. तो जकातीची टेंडर भरायचा म्हणून ते पॅरो गेट होतं. 1818 साली पुण्याची लोकसंख्या साधारणतः एक 40-42 हजारापर्यंत पोचली होती. पण 1820 साली ती इंग्रजांनी जेव्हा त्याची शिरगंटी केली त्यावेळी ती कशी बशी 10 हजारावरती आली होती. कारण मेहुणपुऱ्यातली सगळी मेहुणं गावाला निघून गेली होती. इथली लोक पळून गेली. कोणी इथं राहिलं नाही शेवटी मदतीला. आणि असं होता त्याचा 1817ला शेवटी आपला तो युनियन जॅक तिथं फडकला. नंतर इंग्रजांनी काही दिवस कलेक्टर तिथं राहिले. कलेक्टरच्या नंतर त्यांनी त्याचं वेड्याचं इस्पितळ केलं, तुरुंग केला आणि तुरुंग केल्यानंतर सगळ्यात शेवटी त्यांनी त्या वाड्याला आग लावली आणि तिथं ते बाहेर पडले. याचं आता एवढं कॉन्फिडेंटली सांगायचं कारण म्हणजे रॉयल सोसायटी ऑफ इंग्लंडमध्ये एक डायरी पब्लिश झाली. त्या डायरीमध्ये ह्या सगळ्याच्या नोंदी आहेत. आणि असे करताना ते 1835-36 सालानंतर तो शनिवारवाडा पूर्ण ॲपडाऊन झाला पुण्यात. असा हा यांचा धावता आढावा इतिहासाचा आहे. आपण शांतपणे ऐकलं त्याबद्दल शतशः धन्यवाद. राघोबा दादा. हो अच्छा. मग ते अमृतरावांना का घ्यायचं होतं? पूर्वी आपल्याला अशी गैरसमज अशी होती की दत्तपुत्र घेतला की स्वतःला मुलगा होता. मुलगा होतो. हो अच्छा असं आहे. म्हणून त्याला नंतर ते झाले. त्यांना एक चिमणाजी म्हणून पण झाला होता मुलगा. ते कोण जगले नाही. हो अच्छा. फडतरे चौक जो आहे तो हा. काय तिथे त्यांचे ते सरदार फडतरे होते. त्यांच्यापैकी हे नाही. वसई एरियात डहाणू एरियात जे भट गेले ते हो. कोणाचे कोण गेले होते? बाळाजी विश्वनाथांच्या पैकी होते ते. आणि दक्षिणा फेलो म्हणून ती पुणे विद्यापीठातून हो, ती याचीच आहे. हा, ती शास्त्राने. भुसकुटे नावाचं आहे. अमृतराव पेशव्यांचं पहिलं नाव होतं भुसकुटे म्हणून होते. बऱ्हाणपूरचे भुसकुटे सरदार जे आहेत त्यांचे हे होते. अच्छा. त्यांचे family. हा. त्यामुळे त्यांना 8 लाख रुपये पेन्शन मिळाले आणि ते वाराणसीला गेले. हो. त्या काळामध्ये 8 लाख रुपये मिळाले. आता जे पेशवा सर होते जे हो. युनिव्हर्सिटी होते ते त्यांच्या ते अमृतरावांच्या पैकी होते. अच्छा महेंद्र पेशवा वगैरे होते. महेंद्र ते अमृतरावांच्या पैकी हो होते. अच्छा टेनिस मिस. आणि गाय आहे म्हणून जे आहे हा. ते आणि ते सहस्रबुद्धांच्या मंदिराच्या खाली तिथंच आहे ते त्याचा तो नाव याचा रेफरन्स आहे. ती गाय मारली गेली होती त्यांची. नारायणरावांना वाचवण्यासाठी गाय मध्ये घातली. पण त्या गार्जांना 1 लाख रुपये मिळणार होते ताबडतोब. तेही त्यांना मिळाले नाहीत. म्हणून त्या सरदार पटवर्धनांनी शेवटी जामीन घेतला आणि त्यांना सोडवलं. त्यातनं ते शनिवारवाडा सोडायलाच तयार नव्हते. ते गार्दी मुसलमान होते ना, त्यांना नाही. काहीच काही सुमेर सिंग गार्दी सगळे राजस्थानी होते. हो मला वाटलं ते मुसलमान. आता उदयसिंग नव्हता का आपला शिवगडाचा हे होता रत्ना एम्प्लॉयमेंटसाठी आता मुलं येतात सॉफ्टवेअरसाठी कशी त्यावेळी इथे यायची. पैसे मिळायचे इथं लोकांना. त्या काळात ब्राह्मण मराठा लग्न व्हायची का? हो. म्हणजे हे रास्ते आहेत ना. नाही रास्ते मराठा नाही. नाही का? रास्ते गोखले. 4 पेशवाई दुर्दैवी लोक होती. एक म्हणजे गोपिकाबाई रास्ते होत्या. त्यांना भरपूर आयुष्य मिळालं. नानासाहेबांच्या म्हणजे बाळाजी विमानांच्या मृत्यूपासून त्यांनी स्वयंभवांच्या मृत्यूपर्यंतचा संपूर्ण प्रवास त्यांनी पाहिला. राघोबा दादा हेही तसे होते आणि पलीकडच्या मल्हारराव होळकर तसे होते. वयाच्या 85व्या वर्षापर्यंत त्यांनी घरातला प्रत्येक पुरुष नष्ट झालेला पाहिला. अशी काही काही असतात मध्ये. चलो थँक्स एव्हरी